सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आता या कार्यक्रमाला आपल्या आलेला आहात त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार तुमचे. माझं नाव राहुल देशमुख. माझ्याकडे बृहन महाराष्ट्र मंडळाचं मराठी शाळा विभाग, मराठी पॉडकास्ट आणि मराठी युवा विभाग याचं काम आहे. अ, आपल्या या मराठी शाळेच्या अंतर्गत आपण मराठी भाषेसाठी विविध अंगानं काम करतोय. त्याच्यामध्ये आपण मुलांसाठी काही स्पर्धा करतो, शिक्षकांसाठी स्पर्धा करतो. तसंच मराठी भाषेचं महत्त्व अजून वाढावं, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी विविध अंगाने त्याच्याबद्दलची वाढ व्हावी, याच्यासाठी आत्ता सध्या आपण बाय लिटरसी या प्रोग्रामला आपण हात घातलेला आहे. याच्यामध्ये काही मंडळांनी अ, ह्या बाय लिटरसीचा फायदा आधीच त्यांनी त्यांच्या मंडळाच्या मुलांना दिलेला आहे आणि त्यांनी याच्याबद्दलची सगळी किचकट ही जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट केलेली आहे. त्यातलं एक मंडळ जे आहे ते किंवा आपण त्याला शाळा म्हणूयात, शिकागो शाळा, सगळ्यात वन ऑफ द ओल्डेस्ट स्कूल, सगळ्यात जुनी शाळा आपल्या बरोबर जोडली गेलेली बृहन महाराष्ट्र मंडळाबरोबर. तर त्या शाळेच्या शिक्षिका आहेत वैदेही देशपांडे. त्या आपल्याला आज त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी हे बायोलिटरसी आणि हायस्कूल क्रेडिट्स कसं केलं ते सांगणार आहेत. यानंतर सुद्धा अजून एक दोन शाळा आहेत की ज्यांनी ही गोष्ट केलेली आहे त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये. आणि अवेंट नावाची जी परीक्षा आहे त्यातलेही काही एक्सपर्ट्स आहेत तिथे काम, ऍक्च्युअल अवेंटमध्ये काम करणारे आहेत, ते सुद्धा आपल्याला याबद्दल सांगणार आहेत. तर ही सिरीज आहे. जो आजचा हा त्याचा भाग पहिला आहे आणि त्याच्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला अजून इतर ज्या एक दोन शाळा आणि अवेंटचे जे एक्सपर्ट आहेत ते येऊन तुम्हाला सांगणार आहेत. तर आजचा नक्की आम्ही शिकागो मंडळ शाळेचे आभार की तुम्ही स्वतः असं अ, आपलं ज्ञान हे सगळ्यांबरोबर वाटताय आणि सगळ्यांना याच्याबद्दल माहिती देत आहे. कार्यक्रमाला जाण्याच्या आधी अजून काही सूचना. एक म्हणजे आपल्याकडे किल्ला स्पर्धा झाली होती. त्या किल्ला स्पर्धेचा निकाल हा येत्या शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता आहे. तो सगळ्यांनी मोठ्या संख्येने यंदाच्या वर्षी आपण 52 आपल्याला एंट्री आल्यात किल्ल्याच्या, वेगवेगळ्या अमेरिकेतल्या भागांमधनं 52 गटांनी किल्ले केलेले आहेत. तर त्याच्यापैकी आपण सगळ्यांचेच चांगले आहेत, सगळ्यांनी इथे किल्ला केला ह्याच्यातच त्यांनी अर्धयुद्ध जिंकलेलं आहे. पण त्याच्यातले प्रोत्साहनपर आपण म्हणून काही लोकांना बक्षीस वाटप आहे आणि लहान मुलांना गोष्ट असा तो कार्यक्रम आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये बालक पालक याचं तिसरं पुष्प आपण सादर करतोय. त्याच्यामध्ये हायस्कूल, मिडल स्कूल आणि हायस्कूल मधला ब्रिज आणि हँडलिंग द बुलिंग पार्ट या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सादर करतोय. तेव्हा त्यालाही तुम्ही नक्की या. आणि सगळ्या पॅरेंट्सचं आणि सगळ्या पालकांचं आणि शिक्षकांचे मनपूर्वक आभार, तुम्ही या सेशन्सला एवढ्या मोठ्या संख्येनं आलेला आहात. तर सेशन आपण रेकॉर्ड करतोय आणि नंतर ज्यांना या याला कोणाला शक्य नाही झालं त्यांना आपण नक्की ते युट्यूबच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. तर आता फार मी वेळ न दवडता वैदेहीताईंना सांगतो की तुम्ही तुमचं जे सेशन आहे ते तुम्ही चालू करू शकता. नमस्कार मंडळी. थँक्यू राहुल दादा. आणि माझं नाव आहे वैदेही देशपांडे. मी शिकागो मराठी विद्या मंदिर म्हणजे आपली शिकागोची मराठी शाळा या शाळेची कॉर्डिनेटर आहे. ॲज राहुल दादा मेन्शन्ड, मला मराठीत बोललं पाहिजे हे मला नक्की माहिती आहे, पण मी आत्ताच जस्ट ऑफिसमधून आले आहे, त्यामुळे कंटेक्ट स्विचिंग इज थोडंसं प्रॉब्लेम होतो मला. पण मी ट्राय करेन की खूप मराठीत बोलेन, कारण की आपण मराठी भाषेसाठी आलो आहोत इकडे म्हणून. तर असं आहे की एकतर इतक्या मोठ्या संख्येने सगळे आलेत तेव्हा थोडं मोठं धडधडलंय, पण कारण की मी असा प्रेझेंटेशन फर्स्ट टाइम करत आहे. सो आय एम शुअर की तुम्ही लोक मला ही साथ द्याल ह्याच्यामध्ये. आणखीन आपण ह्या ॲज अ हे म्हणजे गप्पा गोष्टीतून हे प्रेझेंटेशन किंवा हे सेमिनार कम्प्लीट करू. मी पहिला एक स्क्रीन शेअर करते. फक्त तुमचे जे काही प्रश्न आहेत ते जरा शेवटपर्यंत ठेवा. पूर्ण प्रेझेंटेशन होऊ द्यात, कारण की त्यांना आधी सगळ्यांना सगळेजण वेगवेगळ्या टाइम झोन मधनं आलेले आहेत इथे. ओके. त्यामुळे सगळ्यांना आधी कॉन्टेंट बघू देत, तो विषय काय आहे तो समजू देत आणि मग चालेल. नंतर प्रश्न उत्तर आपण घेऊयात ताई. चालेल. चालेल, काही हरकत नाही, काही हरकत नाही. राहुल दादा, मला होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग असं हो, येते. तुम्ही हा दुसऱ्या मला वाटतं लॉग इन जॉईन झाला असं वाटतंय. आता बघा. कंटिन्यू. आणि माझा
माझा डेस्कटॉप दिसतोय तुम्हाला की नाही दिसत आहे अजून? नाही. ओके, आता दिसला. बायोलिटरसीचं हिअर दिसतोय. स्लाइड शो करते. स्लाइड शो दिसतोय. हो. ओके, मी हे विंडोज खालती करते म्हणजे काय होईल की मलाही दिसेल की मी काय शेअर करते ते. आणि ओके, तर नमस्कार मंडळी. राहुल दादा जसं म्हणाले, बाय लिटरसी प्रोग्राम हा किचकट प्रोग्राम आहे. आणि तो किचकट प्रोग्रामला च्या प्रोसेसमधून जायला आम्हाला बरीच वर्ष लागली. त्याच्यामध्ये शिकागोच्या बरेच लोकांनी आमचं योगदान आहे. याच्यामध्ये खूप वर्षापासून आम्ही हा प्रोजेक्ट करतोय. आणि स्लोली स्टेडीली एक एक स्टेप करत करत आज आमच्याकडे असं आहे की एका मुलानी बायोलिटरसीची एक्झाम दिलेली आहे आणि त्याला एक अप्रुव्हल ईमेल आलेला आहे की ही इज बीन अप्रूव्ड फॉर द बायोलिटरसी सील हायस्कूलच्या. त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही जी मेहनत केली इतकी वर्ष ती आज काहीतरी सफल झाली. आणि म्हणून आम्ही राहुल दादांना कळवलं की असं असं आम्ही आमच्याकडे झालेलं आहे. आणखीन ते म्हणाले तुम्ही शेअर कराल का, तर म्हणून आम्ही शेअर करायला आलो. आमच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शाळेच्या ज्या फाउंडर कॉर्डिनेटर होत्या, विद्या जोशी, ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी त्यांनाही बोलवलंय कारण की काही प्रश्न नंतर असतील जे मला नसतील समजत किंवा मला उत्तरं नाही देता येतील तर त्या नक्की देतील, कारण की त्यांच्या मार्गदर्शनावरतीच हा प्रोग्राम आणि बायोलिटरसीचं आमचं जी काय प्रोसेस आम्ही सेटअप केली ती अखंड वेळ त्या आमच्या बरोबर होत्या. आणि त्यांनी आम्हाला अखंड मार्गदर्शन दिले आहे. तो वी कन्सिडर हर ॲज अ एक्सपर्ट ऑन दिस सब्जेक्ट. म्हणून मी आज त्यांना म्हटलं की तुम्ही पण या. विद्या जोशी ह्या बीएमएमच्या पण प्रेसिडेंट होत्या 2019 to 2022. तर त्या आलेल्या आहेत. आणि जर प्रश्नांच्या वेळेला मी त्यांना पण सांगेन की प्लीज हेल्प करा म्हणून, काही प्रश्न असे असतील जे मला देता नाही. तर ही प्रोसेस मी आज 3 स्टेप्समध्ये ऍक्च्युली इथे समराईज केली आहे. पण ती भयंकर लांब होती ती प्रोसेस. आणखीन वी टूक अ व्हेरी लॉंग टाइम बेसिकली त्या प्रोसेसमधून जायला. आणखीन द लर्निंग पार्ट्स किंवा त्याच्यातून आम्ही असं शिकलोय की ही प्रोसेस जी आहे ती वेगवेगळ्या स्टेट्समध्ये तर डिफरंट असेलच, पण इलिनॉयस स्टेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाळेतून ते वेगवेगळी आहे. तर ती सेटअप करता करता आम्हाला जे लागल्या स्टेप्स लागल्या त्या मी समराईज केल्या इंटू 3 पार्ट्स. आणखीन त्या 3 पार्ट्स मध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. पण डेफिनेटली इट इज अ लॉंग आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस, एवढी बाकी नक्की आहे. किचकट प्रोसेस आहे जसे राहुल दादा म्हणाले तसं. तर स्टेप 1 आमची अशी होती जी आमची शाळा 2014 पासून चालू आहे, शिकागो मराठी विद्या मंदिर. आज 10 वर्ष झालेली आहेत शाळेला. पण आम्ही साधारण 2014 मध्ये जेव्हा सुरू केली तेव्हा एक 40 मुलांनी सुरू केलेली शाळा. आणि त्याच्यामधून 2017 पर्यंत आम्ही थोडेसे जे काय स्टेट बरोबर कामं करून शाळेला स्टेट अप्रुव्हल मिळून दिलं पहिला तर. तर स्टेट अप्रुव्हल म्हणजे काय, तर एव्हरी स्टेटमध्ये एथनिक स्कूल्सना एक अप्रुव्हल असते. तर ते अप्रुव्हलची प्रोसेस असते ती त्यांच्या इलिनॉय स्टेट बोर्डवरतीच त्यांची आहे. तशीच कदाचित पेन्सिल्व्हेनियाच्या स्टेट बोर्डवरती असेल, मिझोरीच्या स्टेट बोर्डची असेल. तर ही एक वेगळी प्रोसेस असते ज्याच्यामध्ये तुमच्या एथनिक स्कूलला एक अप्रुव्हल घ्यायचं असते. तर त्या स्टेट बोर्डमध्ये आम्हाला अप्रुव्हल घ्यायला पहिला एक प्रोसेस होती ज्याच्यामध्ये आम्हाला दाखवावं लागलं की शाळा साधारण 120 तासाचं प्रोग्राम असतो दरवर्षी. त्याच्यामध्ये नॉट ओन्ली अभ्यास तर करिक्युलम दाखवलं, आम्ही लेवल्स दाखवल्या. बीएमएमच्या सगळ्या 5 लेवल्स काय मुलं कम्प्लीट करतात ते. त्याच्याबरोबर कल्चरल आणि दुसरे प्रोग्राम्स आम्ही सेटअप केले, जसं ढोल ताशा सेटअप केला, शाळेमधून लायब्ररी सेटअप केली. ह्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत ज्या बीएमएम लेवलवरती होतात तशा कॉम्पिटिशन सेटअप केल्या. ऑनलाईन स्तोत्राचे वर्ग सेटअप केले. हे सगळं काउंट करून आम्ही 120 तास वर्षाच्या मुलांना आपण कल्चरल ट्रेनिंग देतोय हे स्टेट बोर्डला प्रूफ करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला स्टेट बोर्डकडून अप्रुव्हल आला.
ते अप्रुव्हल सुद्धा असं होतं की एव्हरी इयर आम्हाला ते परत परत करावं लागते. म्हणजे एव्हरी इयर इन ऑगस्ट ते अप्रुव्हल रिअप्रूव्ह करून घ्यायला लागते. परत हे सगळ्या गोष्टी आपण एक फॉर्म भरतो, आणखीन आपल्या शाळेबद्दल माहिती पुन्हा प्रोव्हाइड करतो, आणखीन अप्रूव्ह करून घेतो. तर ती एक इयरली प्रोसेस आहे. ती एव्हरी इयर एव्हरी कॉर्डिनेटर आम्ही ती प्रोसेस करतो. अशा रीतीने काय झालं की शाळा आमची इलिनॉय स्टेट बोर्डवरती एथनिक प्रोग्राममध्ये अप्रूव्ड एथनिक प्रोग्राम म्हणून लिस्ट झाली. तिथे अशा बऱ्याच प्रोग्राम शाळा असतात. काही मल्याळम आहेत, हिंदी आहेत, तेलुगू आहेत, ह्या आपल्या इंडियन भाषेच्या तर आहेतच, पण पोलिश असे वेगवेगळे रशियन अशा भाषांचे पण शाळा आहेत तिकडे. तर आपल्या ती स्टेट बोर्डवरती शाळा लिस्ट डाऊन झाली. दॅट वॉज आर फर्स्ट माइलस्टोन. सो त्यामुळे स्टेप वन इन दिस बायोलिटरसी प्रोसेस इज फॉर एव्हरी स्कूल टू गेट अ स्टेट अप्रुव्हल. तर स्टेट अप्रुव्हलची जी काय प्रोसेस असेल तुमच्या स्टेटची, ती तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डच्या साईटवरती नक्की मिळेल. मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये इलिनॉय स्टेट बोर्डची वेबसाईट टाकलेली आहे. जर तुम्हाला कोणा दुसरी शाळा कुठली असेल इलिनॉय स्टेट बोर्डची, तर तुम्ही त्या इथे जाऊन पाहू शकता. तर सो फर्स्ट स्टेप वॉज स्टेट बोर्ड अप्रुव्हल. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये असं होतं की एव्हरी स्कूल इन अराउंड शिकागो एरिया या स्कूल्सच्या बायोलिटरसी डायरेक्टर्स असतात. तर आम्ही त्यांची माहिती त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती असते. तर आमच्या शाळेमध्ये जी मुलं ज्या ज्या हायस्कूलला जात होती, म्हणजे 3-4 हायस्कूल्स आम्ही नेमल्या, आणि त्या हायस्कूल्सना आम्ही इंट्रोडक्शन ईमेल्स पाठवले की आम्ही अशी अशी शाळा आहोत, आमच्याकडे असं असं, आम्ही मुलं 5 वर्ष आमच्याकडे शिकतात वगैरे, असे इंट्रोडक्टरी ईमेल्स पाठवले आम्ही ह्यांच्याबरोबर. आणि ह्यांच्याबरोबर मीटिंग्स सेटअप केल्या. त्या मीटिंग्स जेव्हा आम्ही सेटअप केल्या तेव्हा आम्हाला कळलं की एव्हरी स्कूल हॅज अ डिफरंट सेट ऑफ प्रोसेस टू गिव्ह बायोलिटरसी. बेसिकली त्यांच्या प्रोसेसेसमध्ये असं आहे की त्यांची एक एक्स्ट्रा एक्झाम असते, ती मुलांनी दिली पाहिजे. त्यांचं आधी त्यांनी काय शिक्षण घेतलंय त्याचं त्यांना प्रूफ पाहिजे असते, म्हणून एक रेकमेंडेशन लेटर पाहिजे असते. सर्टिफिकेट्स पाहिजे असतात आपल्याकडचे. ते सगळे सर्टिफिकेट्स गोळा करून त्यांना दिले पाहिजेत. आणि त्यानंतर त्यांच्याकडे जी एक्झाम किंवा टेस्टिंग प्लॅटफॉर्म जो आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना परीक्षा द्यावी लागते त्या मुलांना. तर ह्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की जसं आता राहुल दादा म्हणाले की इव्हेंटचे कोणी आहेत, तर इव्हेंटमध्ये मराठी होतं, पण 1-2 शाळांना आम्ही जिथे अप्रोच केलं त्यांच्याकडे अल्टा टेस्टिंग म्हणून असं वेगळंच प्लॅटफॉर्म होता. तर आणि त्या प्लॅटफॉर्मवरती मराठी नव्हतं. तेव्हा मग आम्हाला असं झालं की वी वेंट टू दॅट प्लॅटफॉर्म. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्या प्लॅटफॉर्मवर वाल्यांना मराठी ऍड करण्यासाठी मदत केली. त्यातही विद्याचा खूपच मोठा वाटा होता की तिने त्या सगळ्यांबरोबर कामं करून त्यांना काय गरज होती ते सगळं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून त्या प्लॅटफॉर्मवरती मराठी ऍड करून घेतलं आम्ही. जेव्हा ते प्लॅटफॉर्मवरती ऍड झालं, तिकडे मराठी रीडिंग, रायटिंग, आणखीन लिसनिंग असे वेगवेगळे त्यांचे एक्झाम्स असतात, ते सगळे ऍड झाल्यानंतर मग त्या शाळेच्या डायरेक्टर बरोबर सेटअप केली एक प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये आम्ही असं सेटअप केलं की जेव्हा केव्हा आमच्याकडचा एखादा मुलगा किंवा मुलगी, स्टुडंट एखादं बायोलिटरसीसाठी अप्लाय करेल, तेव्हा आम्ही त्याच्यासाठी एक रेकमेंडेशन लेटर प्लस त्याचे 5 सर्टिफिकेट्स असे स्कॅन करून, मात्र आम्ही 5 सर्टिफिकेट्स ठेवलं पेरेंट्ससाठी, 5 सर्टिफिकेट स्कॅन करून आमच्या साईडनी इंट्रोडक्शन किंवा लाईक अ ऍप्लिकेशन टू द बायोलिटरसी डिरेक्टर जाईल. त्यानंतर द स्टुडंट हॅज टू वर्क विथ द बायोलिटरसी डिरेक्टर ऑफ द स्कूल और त्यांचा काउन्सिलर असतो. त्या काउन्सिलर बरोबर ती मुलं वर्क करतात. आणि जेव्हा केव्हा ती एक्झाम असेल तेव्हा त्या एक्झामला अप्लाय करतात. त्या एक्झामसाठी त्यांना परत पैसेही भरावे लागतात. देर इज अ फी विच इज व्हेरी नॉमिनल. आय फील आय थिंक $25 वगैरे असे खूप नॉमिनल फी आहे ती. ती नॉमिनल फी एक्झाम स्टुडंट्स भरतात आणि ती एक्झाम देतात. ती एक्झाम दिल्यावरती त्याच्यामध्ये प्लस ॲडिशनली शाळेच्या काय काय अटी आहेत. जसं शाळेच्या मोस्ट अटी अशा होत्या की त्याच्यामध्ये त्यांचा इंग्लिश कॉम्पोनंटही असतो. तो इंग्लिश कॉम्पोनंटही त्या मुलांनी क्लिअर केला पाहिजे, किंवा त्या टेस्टचं एक लेवल असते, त्या तेवढ्या लेवल 4 लेवल किंवा 5 लेवल जी काय त्या शाळेचे हे आहे, ती लेवल त्यांनी क्लिअर केली पाहिजे. तेव्हा ज्या मुलं जे ते क्लिअर करतात त्यानंतर त्या मुलांना त्यांच्या सिनियरच्या सर्टिफिकेटवरती, म्हणजे हे सगळं हायस्कूलच्या मुलांचं आहे, त्यांच्या सिनियरच्या सर्टिफिकेटवरती बायोलिटरसीचं सील मिळते. आता हे बायोलिटरसीचं सील मिळाल्यानंतर मुलं जेव्हा कॉलेजेसना जातात तेव्हा त्यांना परत एक क्रेडिट ऍप्लिकेशन प्रोसेस करावी लागते.
तेव्हा ते क्रेडिट ऍप्लिकेशनची प्रोसेस असते. तर सेकंड स्टेपमध्ये आम्ही ह्या सगळ्या बायोलिटरसीच्या वेगवेगळ्या शाळेच्या डिरेक्टर्सना भेटलो, त्यांच्याबरोबर त्यांची प्रोसेस जाणून घेतली. जिथे प्लॅटफॉर्म नव्हता तिथे प्लॅटफॉर्मवरती ऍड करून घेतलं मराठी, आणि नंतर ती प्रोसेस जी सेट केली ती पेरेंट्सना आम्ही पाठवली. थर्ड स्टेप अशी होती, आणि हा खूप मोठा चॅलेंज होता बरं का. मुलं जे शिकतात आपल्याकडे मराठी, पण त्यांनी ही टेस्ट घेतली पाहिजे पुढे जाऊन. तर ती मुलांना ती टेस्ट देण्यासाठी आम्हाला एनकरेज करावं लागलं की तुम्ही द्या ती टेस्ट. बरेचशा मुलांचं 5 लेवल मिडल स्कूलमध्येच कम्प्लीट होते. तर त्यानंतर 2 किंवा 3 वर्ष जातात की हायस्कूल यायला. काय काय हायस्कूल म्हणतात अगदी फ्रेशमन मध्ये नाही करू शकत तुम्ही बायोलिटरसी, तुम्ही सॉफ्टमोर इयर मध्ये करा किंवा ज्युनियर मध्ये करा. तर त्याच्यामध्ये जो गॅप येतो त्या गॅपमध्ये आहे ना मराठीशी टचमध्ये ठेवण्यासाठी दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. तर आम्ही स्टुडंट व्हॉलेंटिअर प्रोग्राम सेटअप केला आमच्याकडे, की मुलं येऊ शकतात, 5वी पास झालेली मुलं ती येतात आमच्या बरोबर, आमच्या टीचर्स बरोबर एखाद्या क्लासमध्ये जॉईन होतात, तिकडे मुलांबरोबर रीडिंग करतात, त्यांचं होमवर्क चेक करतात. तर अशा रीतीने आम्ही मुलांबरोबर मराठी इन टच मध्ये ठेवलं. तर असं करून ते मुलांना एनकरेज करणं पण मी एक स्टेप टाकलेली आहे. कारण की मुलं एनकरेज असली पाहिजेत ती परीक्षा द्यायला, पेरेंट्स असले पाहिजेत तेवढे एन्थू की आम्ही पण ही परीक्षा देतो, कारण की मुलांचा आहे एंड ऑफ इट. तर ते एनकरेजमेंटसाठी आम्ही ही प्रोसेस केली. आणि हे 3 स्टेप्स केल्यानंतर मात्र आमच्याकडून आज जवळजवळ 3 मुलांनी अप्लाय केलेलं आहे. त्यांनी अजून परीक्षा दिलेल्या नाहीत. एकानी ज्यांनी अप्लाय केलं त्यांनी परीक्षा दिली आणि तो पासही झाला. त्याचं कॉंग्रॅच्युलेशन ईमेल्स आम्हाला त्या लोकांनी पेरेंट्सनी पाठवलं तेव्हा आम्हाला कळलं की त्या मुलाचं झालेलं आहे म्हणून. तर हे अशा 3 स्टेप्स मधून आम्ही गेलो, आणि आम्ही जवळजवळ आज 4 मुलं पाईपलाईन मध्ये आहेत. होपफुली त्यांना सगळ्यांचंही बायोलिटरसी होईल, बट मोर त्यांच्यावरती आहे आता. आमच्या साईडनी जी प्रोसेस सेट होती ती आम्ही सगळी करून दिली. दुसरं आमच्याकडे आता असं आहे की देर आर मल्टिपल स्कूल्स, म्हणजे आज 275 किड्स आहेत आमच्याकडे. तर 275 किड्स वेगवेगळ्या हायस्कूलला जाणारे आहेत. आतापर्यंत आम्ही दोन वेगवेगळ्या शाळेचं आणि एक वेगळ्या स्कूल डिस्ट्रिक्टचं, म्हणजे स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये पण 3 शाळा आहेत, या शाळांमधून आम्ही ही प्रोसेस सेटअप केलेली आहे. पण द चॅलेंजेस अनलेस मुलं पुढे येत नाहीत तिथपर्यंत त्या शाळेचे बायोलिटरसीचे डिरेक्टर्स आपले प्रोसेसेस पण सेट करून देत नाही. म्हणजे त्यांना एक एक्झाम्पल लागतो की हा मुलगा देणार आहे किंवा ही मुलगी देणार आहे एक्झाम. तर ही किचकट प्रोसेस करायला आम्हाला जवळजवळ वी स्टार्टेड इन 2017. 2017 मध्ये बऱ्यापैकी सेटअप झाला होता या प्रोसेसचा, पण मग कोविड हिट अँड देन कोविड वॉज अनदर चॅलेंज. त्याच्यानंतर परत हे सगळं करून पेरेंट्सना डॉक्युमेंटेशन देऊन, आज 1 वर्ष झालं पेरेंट्सना डॉक्युमेंटेशन देऊन, तेव्हा केव्हा आम्ही एक मुलाला बायोलिटरसीची सील, म्हणजे आमच्यासाठी नाही पण त्यांनी अवेल केलेली आहे ही बायोलिटरसीची सील. सो दिस वॉज द कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. म्हणजे जरी मी ती अगदी समराईज करून तुम्हाला छोट्या ह्याच्यात सांगितली, तरी इट नीडेड अ लॉट ऑफ वर्क, लॉट ऑफ पेशन्स अँड लॉट ऑफ टॉकिंग टू पीपल अँड डिफरंट बायोलिटरसी सीलचे डायरेक्टर्सना आपली शाळा काय आहे, आपल्या लँग्वेज काय आहे, किती लोक ती लँग्वेज बोलतात, किती लोक आहेत, हे सगळं एक्सप्लेन करणं, त्यांच्यावर मीटिंग्स करणं. आणि ते सगळेजण वीकडे मध्ये काम करतात, त्यामुळे आम्ही आमचे ऑफिसेस वगैरे सगळं बाजू म्हणजे करून सगळेजणांनी आम्ही आमची टीम जी होती त्या टीमनी हे सगळं सेटअप केलं. सेकंड चॅलेंज आमचा होता अल्ट्रा टेस्टिंगचं मराठी त्याच्यामध्ये ऍड करणं. तर त्याच्यासाठीही आमचं काम बरंच एक 3-4 महिने त्याच्यावरती काम झालं, बरेचसे मीटिंग झाल्या. सो दो इट लुक्स लाईक अ स्मॉल, ती खूप किचकट प्रोसेस आहे आणि ती करायला वेळ लागला आम्हाला, हे मात्र नक्की आहे. विद्याचं मार्गदर्शन तर नेहमीच होतं. माझ्याबरोबर अजून 2 होते टीचर्स होते, सुवर्णा गणपुल्ले आणि अभिषेक सोनी. असे आम्ही 4 लोकांची टीम मिळून आम्ही हे प्रोसेस सेट केला. तर आय फील दिस इज द समरी. माझ्याकडून विद्या आहे इथे वरती. विद्या, तुला काय ऍड करायचंय का ह्याच्यावरती? थँक्यू वैदेही. आणि थँक्यू राहुल, की BMM ला तू वैदेहीला प्लॅटफॉर्म मिळवून दिलास त्याच्याप्रमाणे. ऐकू येतंय ना वैदेही? हम्म. सो या. हो. सो आता वैदेही म्हणाली की 2017ला चालू केलं आणि वेळ लागला कारण की तुमचा कॅमेरा इम्पॉर्टंट
कॅमेरा बंद येत आहे विद्याताई. हो नाही, माझा कॅमेरा चालत नाही. माझा काय? मी का लावते थोड्या वेळाने, आधी बोलते, मग प्रश्नांच्या वेळेला लावते, तो मला एक्सटर्नल लावावं लागेल. सो बेसिकली बस बेसिकली सांगायचं असं म्हणजे की वैदेही म्हणाले आणि वेळ लागला कारण की प्रत्येक स्टेटची ही रिक्वायरमेंट वेगळी असते. आणि हे आम्हाला कळेपर्यंत म्हणजे आम्हाला कसं झालं, बाय लिटरसी किंवा स्टेट अप्रुव्हल मिळाल्यानंतर आम्हाला वाटलं अरे क्रेडिट्स मिळतात म्हणजे उद्या जायचं, 5 एक्झाम्स द्यायच्या आणि ते क्रेडिट्स घेऊन यायचे. सो म्हणजे झालं असं वाटलं. त्याच्या पुढची अजून एक स्टेप आहे की जे आपल्याला एक्झाम द्याव्या लागतील, ते व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. हे कळायलाच 2 वर्ष गेली. की कारण काय झालं, तोपर्यंत 14ला शाळा सुरू झाली. त्यामुळे पहिलं मूल म्हणजे 5 वर्षाचा एक्झाम देईपर्यंत 19 म्हणजे 2017ला जरी हे मिळालं, तरी आपल्याकडे जसं म्हणतो ना की आपल्याकडे ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होते, सगळेजण होते. पण जे मॉडेल असतं की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचंय ते मूलच अवेलेबल नव्हतं. ते मूल 2019ला अवेलेबल झालं, कारण 5 एक्झाम दिल्याशिवाय काहीच होऊ शकत नव्हतं बीएमएमच्या. त्यामुळे 2019ला जेव्हा पहिल्या एखाद्या मुलाने इन्क्वायरी केली आणि आम्ही विचारायला गेलो, तोपर्यंत कोविड आला. आणि जरी उत्तर तिकडून आलेलं असलं की क्रेडिट्स नाही होऊ शकत किंवा काय, गव्हर्नमेंटचा सगळा कारभारच ठप्प झाला 19 ते 22. पण 22ला जेव्हा वैदेही आली, म्हणजे मधल्या कोऑर्डिनेटरला करायचं नव्हतं असं नाही, पण करूच शकले नाही काही. पण 22ला वैदेही आली, तेव्हा मी मार्गदर्शन केलं. तरी मी नेहमी म्हणते की जसं आता राहुल आहे बीएमएम मध्ये मराठी शाळेचा कार्यभार सांभाळतोय, की लीडरवरती खूप अवलंबून असतो की ते किती इंटरेस्ट घेतोय. आणि त्याचं हे पुढचं जे सगळं सक्सेसफुल होण्याचं पूर्ण क्रेडिट आमचं मार्गदर्शन नसलं तरी ते वैदेहीला जातं. कारण ती ठामपणे तिथे उभी राहिली आणि आम्हाला सांगितलं तिने की बेसिकली नाही, तुम्ही जे कराल तुमच्या याच्याप्रमाणे माझा सपोर्ट आहे. जे कुठलं ईमेल हवं असेल, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, ॲज अ कोऑर्डिनेटर आय एम विथ यू, आणि आपल्याला आपल्या मुलांना मिळवून द्यायचं आहे. त्यामुळे बेसिकली ज्याचा जो फलश्रुती म्हणतात ती वैदेहीच्या काळामध्ये झालेली आहे. आणि इट कम्प्लिटली वैदेही गेट्स दॅट क्रेडिट की तिने या गोष्टी केलेल्या आहेत. सो बेसिकली आत्ता झालं. मगाशी जे वैदेहीने सांगितलं की अवंत म्हणून प्रोसेस सांगितलं, तेव्हा ती मला 19ला डॅलसची मी बोललेले होते अवंत प्रोसेसची, आणि मी तेव्हा बीएमएमचा एक कॉल पण घेतलेला होता. पण नंतर शिकागो तसं झालं, शिकागोच्या सगळ्या शाळांमध्ये आणि स्टेटमध्ये, की ती प्रायव्हेट प्रोसेस ते लोक रेकग्नाइज नाही करत त्याच्याप्रमाणे. त्यामुळे आम्हाला अल्टाकडे जावं लागलं. त्यामुळे तुमच्या स्टेटमध्ये तुम्ही ते पण बघा. म्हणजे पुढचे आता तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेऊ, मी जास्त थोडंसं शॉर्ट याच्यातच सांगते याच्यामध्ये सिनॉप्सिस. आणि दुसरी म्हणजे क्रेडिट्स जे म्हणतो ना आपण, क्रेडिट्स मिळणं म्हणजे काय असतं, हा मोठा गहन प्रश्न असतो. की आता हे बाय लिटरसी दाखवल्यानंतर क्रेडिट्स मिळणार म्हणजे काय. तर हायस्कूलला चल, नंतर कॉलेजचा प्रत्येक कोर्स कंप्लीट करायला तुम्हाला क्रेडिट्स लागतात. म्हणजे 33 क्रेडिट्स, 34 क्रेडिट, सायन्सला जो काही सब्जेक्ट घेतलेला असेल त्याच्याप्रमाणे. त्याच्यात हे बाय लिटरसी असेल, त्याच्यामध्ये ते क्रेडिट्समध्ये ते काउंट होतं. म्हणजे एखादं सेमिस्टर नाही म्हणणार, पण एखादा सब्जेक्ट किंवा एखादं 4 आठवड्याचं तुम्हाला कमी जरी घेतलं एज्युकेशन किंवा काय, तरी तुमचे ते पैसे वाचतात तिकडे. तो जो जो क्रेडिट्समध्ये ते हे इन्क्लूड होतं हे सगळं शिक्षण. त्यामुळे दॅट इज अ क्रेडिट थिंग. पण तुमचे प्रश्न आल्यानंतर मी अजून एक्सप्लेन करेन. आय डोंट वॉन्ट टू टेक अ मच ऑफ टाइम. बट थँक्यू वैदेही, आणि ऑल कुडोज टू यू फॉर कम्प्लिटिंग दिस प्रोसेस. थँक्यू विद्या. अ, आणखीन राहुल दादा विद्या आपले प्रश्न घ्यायचे. हा, थँक्यू विद्याताई. तुम्ही खूप सगळ्या टीमनी खूप छान काम केलंय. आणि विद्या जोशी आपल्या 2022 ते 2024च्या बीएमएम प्रेसिडेंट आहेत. अ, नाही नाही, त्यांचा कॅमेरा 19 ते 22. 19 तुमचं प्रमोशन केलं तुम्ही, काय हरकत नाही. परत परत कुठून तरी ईमेल यायचं राहुल मला, मग म्हणून म्हटलं 19 ते 22. हा, हा. तर काय आपली गंमत चालली पण हम्म. त्यांनी खूप छान काम केलं आणि मराठी शाळेला एक स्टेप अप पुढे घेऊन गेल्या. आणि मराठी शाळेचं पूर्ण अमेरिकेचं काम करणं किती अवघड आहे ते मला आत्ता दिसतंच आहे. त्यामुळे तुमचे पण अभिनंदन आणि या उपक्रमात तुमचं स्वागत आहे. आता आपण अनशेअर करायचं का हो, मी वैदेहीताई? स्टॉप करू का आणि शेअर? आपण हा, आता आणि मी ज्यांना पण तोपर्यंत कॅमेरा लावते, थांब. ओके. हो 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 हो, ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी हात वर करा.
रिॲक्शन खालचं जे बटन आहे रिॲक्ट नावाचं ते क्लिक केलं की त्याच्या इथे हँड रेज असा ऑप्शन असतो, त्यांनी करा. मध्ये कोणी अचानक विचारू नका. फॉलोअप प्रश्न असेल तरी सुद्धा तुम्ही थांबा, कारण की मग लोक फार कन्फ्युज होतात. सो आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह दिस लॉजिस्टिक आणि आपले सगळे नॉर्मल सूचना. आता पहिल्यांदा हात वर केला अनिता ताईंनी. नमस्कार राहुल, विद्या. खूप दिवसांनी बघितलं. अ, फार छान वाटतंय वैदेही. कॉंग्रॅच्युलेशन्स. कीपिंग इट शॉर्ट. थोडंसं एक्सप्लेन करशील का वैदेही, की हम्म. जसं विद्यानी सुरुवात केली होती, थोडंसं अधिक एक्सप्लेन केलं तर सगळ्यांसाठीच ते चांगलं राहील. की बाय लिटरसी सील मिळणं एक गोष्ट झाली, आणि त्याचं क्रेडिट, हायस्कूल क्रेडिट मिळणं, की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉलेज ॲप्लिकेशनमध्ये ते दाखवता येतं की हे आमच्याकडे, आम्ही ही फॉरेन लँग्वेज म्हणून घेतली आहे. ह्याच्यात काय फरक आहे, ह्याच्यात काय स्टेप आहे, हे थोडंसं एक्सप्लेन केलं तर दॅट विल बी मच युजफुल. मी तिथे थांबते. माझा प्रश्न क्लिअर नसेल तर मी पुन्हा एक्सप्लेन करेन. हो. अ, विद्या, मी थोडा बोलते, मग मी जर नीट एक्सप्लेन नसेल केलं तर तूही घे त्याच्यावरती बोलायला. तर हायस्कूलमधून जेव्हा ही प्रोसेस होते, आपण हायस्कूलमध्येच ही प्रोसेस करायला घेतो. कुठलीही बायोलिटरसी सील ऑल ओव्हर US असं आहे की हायस्कूल थ्रूच होते ही प्रोसेस. तर हायस्कूलमध्ये हे मुलांनी जेव्हा दिल्ली ही परीक्षा देतात, ते लोक एक्स्ट्रा परीक्षा देतात, आपले सगळे आवर्स जातात त्याच्यामध्ये, की 5 वर्ष मुलांनी केलेलं आहे, हे सगळी अभ्यास केलेला आहे, आपल्याकडून रेकमेंडेशन जाते. त्यानंतर ते परीक्षा देतात आणि त्यांच्या ट्रान्स्क्रिप्ट वरती एक सील येते. दॅट सील इज कॉल्ड अ बायोलिटरसी सील. ती त्यांच्या ट्रान्स्क्रिप्ट वर आल्यानंतर वेन दे गो टू कॉलेज, तर कॉलेजमध्ये, ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे वैदेही त्यांच्या शाळेच्या ट्रान्स्क्रिप्टवर म्हणतेस तू? हो, त्यांची हा. शाळेची जी सिनियर इयर नो मध्ये प्रॉब्लेम, गॉट. ट्रान्स्क्रिप्ट जनरेट होते ना, जी त्यांच्याकडून कॉलेजेसना जाते, मुलांची कॉलेजेसना जाते, त्या ट्रान्स्क्रिप्ट वरती बायोलिटरसीची सील येते. आणि त्या बायोलिटरसीच्या म्हणजे त्या ट्रान्स्क्रिप्टच्या सीलच्या भरोश्यावरती दे कॅन अप्लाय फॉर कॉलेज क्रेडिट्स. जे विद्यानी आपल्याला सांगितलं की त्यां कॉलेजमध्ये त्याचे काय फायदे आहेत ते विद्यानी सांगितले. तर ते अप्लाय करण्यासाठी हा बायोलिटरसीचा सील त्यांना उपलब्ध होतो. आणखीन स्टेट, मी जेवढा म्हणजे मी स्वतः अजूनपर्यंत हायस्कूल मॉम, म्हणजे माझा मुलगा आत्ताच फ्रेशमॅन मध्ये आहे, त्यामुळे आय एम नॉट अ व्हेरी गुड ॲट एक्झॅक्टली कॉलेजमध्ये काय त्याला मिळेल किंवा ऑन हिज नाही, बायोलिटरसी. आमची मुलं गेली आहे त्याच्यातनं. सो हा. सो यू मला माइट नो सांगायचं बेटर. काय, लोकांना हे क्लिअर पाहिजे हो. की कॉलेजमध्ये एकदा गेल्यावरती त्याला फायदा मिळणं एक गोष्ट झाली. कॉलेज ऍडमिशनसाठी, हो. जसं कॅलिफोर्नियामध्ये, बे एरियामध्ये तेलगू आणि तामिळ UC सिस्टीम मध्ये फॉर्म मध्येच येतं. फॉर्म मध्येच तुमच्या फॉरेन लँग्वेजमध्ये ओके. स्पॅनिश, तागालोग, तिथे ते तामिळ येतं धाडकन. ओके. तसं संस्कृतही येत नाही आणि काहीच येत नाही. तर ते ओके. थोडंसं एक एक्सप्लेनेटरी नसेल उत्तर, नो प्रॉब्लेम. आपण पण ह्याचा रिसर्च सगळं आम्ही पण करतोय. थँक्यू सो मच अगेन. थँक्स. ओके. वंडरफुल. सो अनिता, मी तुला सांगते त्याचं उत्तर त्याच्याप्रमाणे. कारण माझ्या मुलीला बायोलिटरसीचं हिंदीचे मिळालेले आहेत क्रेडिट्स त्याच्याप्रमाणे. आणि ती कॉलेजला जाऊन तिला म्हणजे शी ग्रॅज्युएटेड ऑल्सो त्याच्याप्रमाणे. सो तू म्हणतेस तसं की जेव्हा तुमचे बायोलिटरसी सील त्या ट्रान्स्क्रिप्टवरती असतं, त्याच्या ते जेव्हा तिथे येतात, म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतात, म्हणजे माझ्या दुसऱ्या मुलीने सोशॉलॉजीला ऍडमिशन घेतली, म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द विच सब्जेक्ट यू टेक ऍडमिशन. सोशॉलॉजी आणि सायकोलॉजीला असल्यानंतर त्या ट्रान्स्क्रिप्टचा तिला फायदा झाला क्रेडिट अवरमध्ये काउंट होताना. कारण की जेव्हा तुम्हाला लिटरसीचं ते हे असतं, तुमचा तो GPA येतो ना 3.9, त्याच्याबरोबर क्रेडिट अवर्स येतात पुढे त्याच्याप्रमाणे. सो ते सब्जेक्ट जर तुमच्या घेतलेल्या सब्जेक्टमध्ये असतील, म्हणजे कसं असतं लँग्वेज आणि असतील तर, कारण त्याच्यात खूप इफ्स अँड बट्स आहेत. पण आता मेहिकाला झाला तो फायदा. तर तुम्हाला समजा 23 अवर्स कंप्लीट करायला बॅचलर्सला लागत असतील, तर त्यातला 1.5 क्रेडिट 2 क्रेडिट ऑलरेडी तिला मिळतं. सो शी हॅज टू कम्प्लीट 21 अवर्स, 21 क्रेडिट्स. त्याच्यामुळे तिचा जो शेवटचा सेमिस्टर असेल, त्यातले 4 आठवडे किंवा 6 आठवडे तिचे वाचणार, ते कॅल्क्युलेट होत जातं. त्यामुळे तिची फीजमध्ये पण वाचतात. आणि ती काही तुम्ही ऐकलं असेल, काही काही मुलं लवकर ग्रॅज्युएट होतात AP वगैरे घेऊन. तसं ती थोडी लवकर ग्रॅज्युएट होणार. त्यामुळे त्याचा फायदा होतो. आणि तो क्रेडिट्स काउंटिंगमध्ये फायदा होतो. बट इट डिपेंड्स की तुमचं कुठलं
सब्जेक्ट घेतला, म्हणजे आता उद्या समजा तुम्ही मॅथमॅटिक्सचा कुठला तरी कॅल्क्युलस घेतला असेल आणि त्याच्यामध्ये जर लँग्वेजचं क्रेडिट्स मिळत नसतील समजा काही, तर मग तो तुम्हाला फायदा नाही होणार. पण ऍडमिशनच्या वेळेला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये बाय लिटरसी सील म्हणून तो पण फायदा होतो की चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायला. सो दोन्ही फायदे माझ्या धाकट्या मुलीच्या वेळेस मिहिकाला मिळाले. हा, तुम्ही हे छान सांगितलं की पैसे वाचतात, ते फार महत्वाचं असतं आपल्या लोकांना. ते तुम्ही जरा सांगा, मराठी शिकल्यानं पैसे वाचतात हे जरा नवीन आहे, हे कॉन्सेप्ट. पैसे वाचतात म्हणजे अरे, कसं असतं ना, माझ्या मोठीने 4 वर्षाचं कॉलेज, त्याचा या बायोलिटरसीचे काही संबंध नाही, पण तिने वेगवेगळे कोर्सेस घेतलेले होते आधी मेडिसिनचे आणि याचे. तर तिचं 4 वर्षाचं कॉलेज साधारणपणे तिला जर तिने ठरवलं असतं तर 3.5 वर्षात कम्प्लीट झालं असतं. ओके. तसंच हे जे बायोलिटरसीचं सील आहे आणि क्रेडिट जर मिळाले तर तुमचे क्रेडिट्स त्याच्यामध्ये काउंट होऊन, आता माझ्या धाकटीचं जर तिने त्याचा यूज केला आणि जास्त शिकत नाही बसली तर 6 आठवडे अगोदर तिचं शिक्षण संपेल, कारण ते क्रेडिट अवर्स वरती असतं. तुम्ही स्वतःचे, इफ यू आर ग्रॅज्युएटेड फ्रॉम US, MBA वगैरे किंवा मास्टर्स, त्याच्यामध्ये क्रेडिट्स लिहिलेले असतात की धिस कोर्स रिक्वायर्स धिस मच क्रेडिट. त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला 23 क्रेडिट हवे असतील त्यातलं जर दीड, आणि आपल्या बायोलिटरसीचे पण क्रेडिट इथे ठरलेले असतात, दे इव्हॅल्युएट इट. समजा 1.5 क्रेडिट मिळालं तर 21.5च क्रेडिट करायचे. 21.5 क्रेडिट केल्यानंतर समजा 4 वर्षाचा कोर्स असेल तो 3 वर्ष 6 महिन्यात संपला किंवा 3 वर्ष 9 महिन्यात, तर 3 महिन्याची फी तुमची वाचते आणि लवकर तुम्ही ग्रॅज्युएट होतात. बरोबर. तर आता आपण फार, तुम्ही खूप मस्त सांगताय आणि तुम्हाला खूप डीप नॉलेज आहे, पण आपल्याकडे लय हात खूप वर आहेत. आणि दुसरं मला एक सांगायचं होतं सगळ्यांना, की जरी ही प्रोसेस किचकट असली, जरी ते सांगतायत, तरी अजिबात घाबरून जाऊ नका. आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आपल्याला एक वाक्य येते ते असं मधलं, मराठा जात अशी चिवट, झाडाला बांधलं तर झाडासकट पळतील. त्यामुळे अजिबात आपण मागे हटायचं नाहीये. जरी लांब असेल तरी सगळ्या स्टेटनी, सगळ्या शाळांनी नक्की ही आपापल्या ठिकाणी चालू करा. कोलंबस मराठी शाळा, कोलंबस इंडियाना, तुमचा प्रश्न आहे. थँक्यू राहुल दादा. थँक्यू वैदेही आणि विद्याताई. प्रश्न तसा साधा आहे. तुम्ही अल्टा टीचिंग सिस्टम बद्दल तुम्हाला प्रोसेस अख्खी सेटअप करावी लागली प्रोग्राम बरोबर हे मेन्शन केलं, तर ती प्रोसेस किंवा ती सिस्टम कशी होती ते थोडं जास्ती डिटेलमध्ये एक्सप्लेन कराल का? वेदर यू वॉन्ट टू टेक इट? हो, या. सो बेसिकली असं होतं की त्यांच्याबरोबर बऱ्याचशा त्यांच्या कॉर्डिनेटर्स बरोबर आम्हाला मीटिंग्स कराव्या लागल्या. दॅट वॉज वन थिंग. आम्ही त्यांना आमच्या शाळेचं आणि मराठी लँग्वेज बद्दल आपलं सगळं इन्फॉर्मेशन, जेवढं काही त्यांचे प्रश्न होते, बेसिकली त्यांचे प्रश्न होते की किती मुलं देतील ही परीक्षा जर आम्ही ऍड केलं तर. उद्या तुम्ही कोणी म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ट्रान्सलेटर्स हवे होते, तर तुमच्यापैकी कोणी त्याच्यासाठी काम करेल का ट्रान्सलेटर्सचं वगैरे, असे त्यांच्याकडे थोडेसे प्रश्न होते. त्याच्यासाठी आम्ही त्यांना हेल्प केली. आणखीन ट्रान्सलेटर्स जर तुम्हाला हवे असतील तर आम्ही प्रोव्हाइड करू वगैरे, असं सगळं वी वी ट्राय टू गिव्ह देम ॲज मच इन्फॉर्मेशन ॲज पॉसिबल. त्यानंतर त्यांना थोडंसं पहिला तर त्यांचं थोडंसं एका कॉर्डिनेटर बरोबर जे आमचं वर्क चालू होतं ती आम्हाला सांगायला लागली की त्यांना काहीतरी रेम्युनरेशन पाहिजे पर किड वगैरे. पण ते काय आपण कम्युनिटी शाळा असल्या कारणाने आम्ही काय ते देऊ नाही शकलो त्यांना. पण नंतर ती 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 जाऊन दुसरा एक कॉर्डिनेटर आला, त्यांनी बाकी हे अगदी मनावर घेतलं जेव्हा त्याला हे कळलं की अवँडकडे पण ह्या परीक्षा आहेत वगैरे. मग त्यांनी त्या सेटअप केल्या त्यांच्या थ्रू. त्यांनी त्या आम्हाला पाठवल्या. आम्ही त्याचे टेस्ट ड्राईव्ह सारखं टेस्ट एक्झाम्स पण घेतल्या. त्यांनी थोड्या टेस्ट सेटअप केलेल्या त्या आम्ही घेतल्या त्यांच्या बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी ते त्यांच्या साईट्स वरून ते अप्रुव्हल करून दिलं आम्हाला. सो दिस वॉज आर, म्हणजे त्याच्यामध्ये आमचं बऱ्याचसं म्हणजे मीटिंग्स आणि बोलण्याचीच कामं जास्त झाली. त्यांना जी जी इन्फॉर्मेशन हवी होती ती त्या त्या स्टेपला आम्ही देत गेलो. आणि ते बेसिकच इन्फॉर्मेशन होती. आणि आय थिंक विद्या, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की ते एव्हॉन्डचं जेव्हा आपण सांगितलं तेव्हा त्यांचं फास्ट झालं असं मलाही वाटतंय. बट आय कॅनॉट कोट दॅट की दुसऱ्या मला टेस्टिंग वाटतं वेबसाईट इज देअर. मला वाटतं आव्हानचं सांगितलं त्याच्या फास्ट पेक्षाही, आपण एक आठवतं का पवैदे प्रोजेक्ट प्लॅन दिला होता की आपल्याकडे एवढी स्टुडंट्स आहेत हो. आणि तुम्ही जर हे याच्यामध्ये पडलात तर तुम्हाला एवढा फायदा होऊ शकतो. कारण त्यांनी ते आपल्याला, त्यांना थोडंसं ल्युक्रेटिव्ह प्रपोजल दाखवलं की आमच्याकडे 247 स्टुडंट आहेत, आम्ही BMMच्या अंडर आहोत, त्यांच्याकडे 1000 स्टुडंट्स आहेत, असं आम्ही खूप काय काय त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी ते डेव्हलपमेंट केलं विदाऊट एनी कॉस्ट.
एक सब क्वेश्चन यात आपला सिलेबस त्यांच्या म्हणजे बीएमएमचा सिलेबस त्यांच्यावर शेअर करावा लागला का किंवा अ, नाही त्यांनी सेटिंग अप ते पूर्णपणे नाही. त्यांनी केलं? सी कसं आहे माहितीये का, की ते लोक जी एक्झाम घेत आहेत ना, म्हणून त्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतात, की आपले बीएमएमच्या 5 एक्झाम्स. पण ते कसं व्हॅलिडेट करणार, जसं आपण आपलं क्रेडेन्शियल WS ला पाठवतो बघ तिकडे, इकडे शिकायचं असेल तर, तसं ते आपल्या जरी एक्झाम्स असल्या तर त्या एक्झाम्स मध्ये मुलं काय शिकली आहेत, द कंटेंट दे डोंट वॉन्ट टू टेस्ट, दे वॉन्ट टू टेस्ट की त्यांना बोलता येतं का मराठी, कळतं का मी शब्द केलं तर, समजा 4 वाक्य लिहायला दिली तर लिहिता येतात का आणि वाचता येतं का. सो दॅट कंटेंट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू अवर BMM अभ्यास त्याच्याप्रमाणे. सो बेसिकली ते द्यावं नाही लागलं. त्यांनी आम्हाला विचारलं, मात्र 5 सर्टिफिकेटची त्यांची रिक्वायरमेंट आहे की 5 एक्झाम दिल्या पाहिजे BMM तर्फे. आणि इफ आय थिंक आय मिस्ड की सुरुवातीला BMM काय आहे हे जेव्हा 22ला सुरू केलं होतं तेव्हा मला वाटतं आम्ही आमची वेबसाईट पाठवली होती BMMची, की BMM काय आहे, मराठी शाळा वगैरे वगैरे. तर त्यांनी काही स्टडी केला असेल तर माहिती नाही, पण बाकी असं डॉक्युमेंट नाही मागितलं. ओके, धन्यवाद. पल्लवी कणसे. आपल्याकडे खूप हात रेज आहेत, त्यामुळे आपण जरा पटापट जाऊ पुढे. नमस्कार. ऍक्च्युली मला एक प्रश्न आहे की अ, जर आता समजा त्यांची रिक्वायरमेंट आहे की 5 सर्टिफिकेट्स हवे आणि आता आम्ही इथे 2020ला इथे आलो आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाने 2 एक्झाम दिल्या, 4थी आणि 5वी, पण त्याच्या आधीच्या कधी एक्झाम दिल्या नाहीये. तर मग आपण कसे त्याला 5 सर्टिफिकेट समजा आपण सबमिट करणार किंवा ज्या मुलांना लिहिता येते वाचता येते पण त्यांनी कधीच मराठीच्या शाळा जॉईन नाही केली पण त्यांना मराठी लिहिता येते आता आणि वाचता पण येते आणि जर त्यांना ती बायलिटरसीची एक्झाम द्यायची असेल तर मग आपण काय करू शकतो? अ, मी घेते हा प्रश्न परत. तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात ना त्याच्यावरती फर्स्ट थिंग फर्स्ट हे डिपेंड होईल. सेकंड, तुमच्या हायस्कूलमध्ये त्यांची काय प्रोसेस आहे त्याच्यावरती पण हे डिपेंडंट होईल, की जर त्यांचं असं असेल की तुम्ही इंडियामधून आल्यात आणि तिकडचे काही सर्टिफिकेट्स तुम्ही दाखवू शकता वगैरे टू अवेल दिस टू रेजिस्टर फॉर दिस एक्झाम, तर हम्म. तेही असू शकते. त्यामुळे ॲज ॲटलिस्ट जेव्हा आम्ही आमच्या इकडे सेटअप केलं तेव्हा आम्ही ही 5 BMMचे सर्टिफिकेट्स हे एक प्रोसेस म्हणून सेट केली. आम्हाला असं मला अजूनपर्यंत कोणी मुलाचं आलं नाहीये की आणखीन वी मेक शुअर की ऑल किड्स गिव्ह 5 एक्झाम्स. मुलं देतात, इंडियावरून आलेली सुद्धा मुलं देतात 5 एक्झाम्स आमच्याकडे. तर जर तुम्ही ज्या कुठल्या शाळेसाठी किंवा ज्या कुठल्या स्टेटमध्ये असाल तुम्ही, जेव्हा तुम्ही सेटअप कराल ही प्रोसेस, तेव्हा हा म्हणजे तुम्ही फाइंड आउट करू शकता की काय करू शकतात अशा मुलांसाठी. कारण की इंडियामधून जरी तुम्ही शिकून आले असाल, ही मुलं आली असतील तर इंडियाचे काहीतरी तुमच्याकडे ट्रान्स्क्रिप्ट असतीलच ना, म्हणजे रिझल्ट असतील, रिझल्टचे पेपर्स वगैरे असतीलच की हो मराठी पण ते लँग्वेज त्यांनी पास हो केलेली आहे. पण तेव्हा जेव्हा म्हणजे आता तो 4थी पर्यंत इंडियामध्ये होता तर हम्म. त्याला मराठी लँग्वेज नव्हती कारण 5वी पासून तिथे मराठी लँग्वेज सुरू झाली कारण तिथे पण तो इंग्लिश मिडियमला होता त्याच्यामुळे मराठी लँग्वेज तशी ऍज सच त्याला अभ्यासामध्ये नव्हती पण त्याने इथे आल्यावरती आपल्या एक्झाम दिली थर्ड आणि जेव्हा फोर्थची तर आम्हाला जी इकडची कॅलिफोर्नियामध्ये मी राहते लॉस एंजलिसमध्ये तर त्या हम्म. एक्झाम थर्डची त्याने पास केली त्याच्यामुळे मग त्यांनी रेकमेंड केलं की तुम्ही डायरेक्ट 4थीला बसा म्हणून तर म्हणून मग तो डायरेक्ट 4थीला बसला कारण त्याला पहिल्यापासून आता आपण मराठी बोलतो घरात किंवा तिथे आता इंडियात ताई, पण. ते त्यांचं उत्तर असं आहे की तुमच्या स्टेटचे नियम तुम्ही आधी पाहून घ्या हम्म. आणि हम्म. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स गोळा करून त्याचं फुलफिलमेंट करा. त्यांना नाही, आणि तर तुमच्या त्यात एक आपल्याला स्टेटचे गोष्ट नियम आहे तुम्हाला माहिती आहे. पल्लवी. पल्लवी, हा हा तुला जर चौथी तिसरी चौथी पाचवी दिली आहे ना, तर अगदी तुमच्या स्टेटला 5 एक्झाम हव्या असतील तर पहिली दुसरी एक देऊन टाक ना एकाच वर्षी, त्याच्याप्रमाणे हा की हा ते काम होऊन जाईल. म्हणजे ज्याला हायर स्टडीज येत आहेत त्याला पहिली दुसरीची या एक्झाम तर या ते काहीच तर नाही ना तुझ्या गेलेलं आहे. मुलांना. हा त्यामुळे यू कॅन हो, पण सॉल्व्ह दॅट आधी प्रॉब्लेम. आधी तुम्ही नियम बघा, म्हणजे ते हं. सगळं राहुल करायच्या दादा आधी. मला हो. एक तुमच्यासाठी प्रश्न होता म्हणजे हं, आमची इथे प्रोसेस जी लॉस एंजलिसची जी आहे ती हं. कुठपर्यंत किंवा काय पोहोचली आहे ते मला सांगाल का कारण मी पण इथे शाळेमध्ये लॉस एंजलिसमध्ये शिकवते होती मागच्या वर्षापर्यंत तर मला ठीक आहे आवडेल तुमच्या. इथे पूर्ण काम करायला हो, म्हणजे आता पुढे पण. ही ही प्रोसेस आपल्या सगळ्या शाळांना आणि स्टेटमध्ये किक ऑफ करायची म्हणूनच ही सिरीज आपण इंट्रोड्यूस करतोय. तर आपण सगळ्या कोऑर्डिनेटर्स बरोबर बोलून त्या स्टेप्स चालू करू, नक्की तुमच्या इथे पण चालू करू आपण. चालेल चालेल. थँक्यू. थँक्यू. रुजुदा कुर्वे.
हॅलो. हॅलो. बोला. हा. माझा एक प्रश्न होता. मगाशी वैदेहीताईंनी मेन्शन केलं की तुमच्या इथून किती मुलं म्हणजे आहेत जी ह्याला म्हणजे या परीक्षा देणार आहेत किंवा काही. तर माझा प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी काही असं मिनिमम नंबर ऑफ स्टुडंट्स अशी काही म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या की 2-4च मुलं असतील तर म्हणजे स्टेट सपोर्ट करेल का या सगळ्या गोष्टीला? स्टेज सपोर्ट करतो डेफिनेटली. त्यांनी आम्हाला मागितलं की किती मुलं असतील हम्म. वगैरे. पण आता असं असतं ना की सगळ्याच देर आर सो मेनी लँग्वेजेस फॉर द किड्स. आणि हम्म. हायस्कूलमध्ये जेव्हा मुलं जातात तर इट्स लाईक अ कॅन्डी शॉप टू शॉप फॉर सब्जेक्ट्स. त्यामुळे सगळेच मुलं देतील असं नाहीये. पण तुमच्या शाळेमध्ये किती मुलं आहेत, एव्हरी इयर किती पास आउट होतात, हे तुम्ही त्यांना कळवलं की आय थिंक इलिनॉय स्टेट बोर्डनी तरी आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे आमच्याकडून आतापर्यंत ऍज विद्या सेट की 19ला आमची फर्स्ट बॅच ग्रॅज्युएट म्हणजे 5 लेवल्स कम्प्लीट 19ची फर्स्ट बॅच होती. त्यामुळे हम्म. आमच्याकडे आतापर्यंत 4 बॅचेस झाल्या आणि ईच बॅच मध्ये ऍव्हरेज आम्ही 10 मुलं पकडली तरी 40च मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत आतापर्यंत. पण आम्ही जेव्हा नाही, सांगितलं आमची शाळा ना खूप लहान आहे हो. आमची हो. शाळा खूपच लहान आहे. आमच्या इथून अजूनपर्यंत 5वी कोणी झालंच नाही. 4थी पर्यंत झालेत. पण त्याकरता म्हणजे अगदीच एखाद दोनच हो. मुलं असतील तर म्हणजे काही प्रॉब्लेम. आय थिंक द स्टेट शुड सपोर्ट ॲज लॉंग ॲज यू आर रजिस्टर्ड युअर शाळा. तुम्ही तुमची शाळा स्टेटमध्ये अप्रूव्ह करून घेतली असेल तर स्टेट विल सपोर्ट. आणि मग नंतर हायस्कूल्स हॅव टू सपोर्ट इट. तर हायस्कूलमध्येही तुम्ही जर मुलाला इंटरेस्ट असेल आणि टेस्टिंग प्लॅटफॉर्म अवेलेबल असेल तर हायस्कूल्स डिरेक्टर पण नाही नाही बोलत. दे आर व्हेरी ओपन. म्हणजे ऍटलीस्ट आमचा एक्सपिरियन्स तरी असा होता की दे वर व्हेरी ओपन टू द फॅक्ट की तुमच्याकडे मुलं आहेत आणि हॅलो. टेस्टिंग प्लॅटफॉर्मवरती मराठी अवेलेबल आहे. हे दोनच हॅलो. क्रायटेरिया तुमच्यासाठी मेन होत्या. सो आय एम थिंकिंग यू शुड अप्रोच. आणि म्हणजे ओके. तुम्ही स्टार्ट केली पाहिजे ही प्रोसेस. आता जेव्हा तुमच्याकडे मुलं अजून 5वीत पोहोचली नाहीये तिथपर्यंत तुम्ही ओके. सुरू करू ओके. शकता. थँक्यू वैदयीताई. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की वैदयीताईंनी त्यांच्या ओके. शिकागो या स्टेटमध्ये त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आपला हा कॉल असा आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा तुम्ही तुमच्या इथे चालू करा. जे काही फेल्युअर येईल काही हरकत नाही, आपल्याला त्यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पण तुम्ही नक्की चालू करा या सगळ्या तुमच्या गोष्टी तुमच्या इथे. पुढचं संग्राम. 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 बरोबर वाचतो नाव मी? हो हो. बरोबर आहे. सॉरी, मी हां. अनम्यूट करत होतो. फर्स्ट मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं एवढ्या डिटेल इन्फॉर्मेशनसाठी. आणि माझा एक सिम्पल क्वेश्चन आहे की माझा मुलगा आत्ता पहिल्या वर्गाला आहे. तो इथे एक्सपेक्टेशन्स आहेत की 5ही लेवलच्या त्यांनी एक्झाम दिलेल्या असाव्यात. पण त्याच्याही पुढे 5 लेवलच्या एक्झाम दिल्यानंतरही त्याला किती डीप नॉलेज असणं एक्सपेक्टेड आहे, किंवा आपण असं कधीही असं समजू शकतो की येस ही इज रेडी फॉर द एक्झाम नाव. आणि त्यासाठी ह्याला 5वी लेवल पूर्ण केल्यानंतर आणखी काही तयारी करणं गरजेचं असतं का? मी घेते परत हा प्रश्न. बेसिकली रीडिंग, त्याचं रीडिंग फ्लुएंट असलं पाहिजे, रायटिंग फ्लुएंट असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या टेस्टिंग साईट्सवरती त्यांच्या टेस्ट पण आहेत. म्हणजे प्री प्लॅनिंगसाठी टेस्ट पण आहेत ज्या तुम्ही सॅम्पल टेस्ट म्हणून घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये मोस्टली कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन्स आहेत. आणखीन थोडेसे एसे टाईप 1-2 क्वेश्चन्स असतात ह्या टेस्टमध्ये. म्हणजे जो मुलगा उतरला ह्याच्यामध्ये त्याला आम्ही विचारलं. आणि ते करंट अफेअर्स वरती मुलांना टेस्ट टेस्ट करतात. म्हणजे थोडंसं बोला ह्याच्यावर करंट अफेअर वरती किंवा काहीतरी असं की मुलांना बोलता लिहिता वाचता येते की नाही. तेव्हा जर तुमच्या मुलाला तेवढं फ्लुएंट मराठी येत असेल की तो वाचू शकतो. कारण की तुम्ही 5वीचा जर करिक्युलम बघितलात आपला बीएमएमचा तर तो बऱ्यापैकी टफ आहे. आणि पण मुलं करतात, मुलं डेफिनेटली करतात. तर जर 5वी ते क्लिअर करू शकतात, बेसिकली एक्झाम क्लिअर करू शकतात, म्हणजे त्यांना तेवढं वाचायला येते आणि त्यांना तेवढी वाचायला येते, म्हणजे ऐकून बोलायला उत्तरं ते देत आहेत. तर त्यांची फ्लुएन्सी जर असेल तर त्यांनी ही टेस्ट नक्की द्यावी मुलांनी. दे शुड ट्राय इट आउट असं मी म्हणेन. आणि आणखीन एक सब क्वेश्चन आहे याच्यातच की हे तुम्ही जे टेस्ट बद्दल बोलला, सॅम्पल टेस्ट वगैरे, तर त्या हम्म. कुठे अवेलेबल आहेत कळेल का? म्हणजे स्कूल तर लेवलला, हायस्कूल लेवलला?
हायस्कूल लेवलला असतात, जेव्हा तुमची मुलं हायस्कूलमध्ये जातात आणि त्या काउन्सिलर बरोबर वर्क करतात की आम्हाला हे बायोलिटरसीचं द्यायचं आहे, आणि जर तुमच्या स्टेटमध्ये ही प्रोसेस सेटअप असेल तर तर काउन्सिलर्स हेल्प देम विथ द सॅम्पल टेस्ट सो दॅट दे कॅन प्रिपेअर अ लिटल बिट फॉर द टेस्ट, की काय येणार हे एक्सपेक्टेड, काय एक्सपेक्टेड आहे, तर सॅम्पल टेस्ट असतात त्यांचे. वन्स यू रजिस्टर, कारण की त्यांनाही मुलांना रजिस्टर करावं लागते. जर अल्टा टेस्टिंग एका हायस्कूलमध्ये आहे तर त्या मुलाला तिकडे रजिस्टर करावं लागते, स्वतःचा अकाउंट बनवावा लागतो, पैसे भरावे लागतात. वन्स ही रजिस्टर्स फॉर दॅट, त्यांना सॅम्पल टेस्ट मिळतात. इट्स सेम सिमिलर लाईक पी सॅट्स और पी एस ए टीज किंवा दुसरे जे काय टेस्टिंग्स असतात त्याच्या कसं मुलांना सॅम्पल टेस्ट मिळतात, शाळेत थ्रू येतात ह्या सॅम्पल टेस्ट, सो दॅट किड्स कॅन प्रॅक्टिस अ लिटल बिट. तसंच असते हे. थँक्यू. ठीक थँक्यू वैदेही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संग्राम. एक प्रश्न आलाय की आता आम्हाला करायची इच्छा आहे तर स्टेट वाईज कोऑर्डिनेटर्स आपल्या ग्रुप करतील का? तर इट्स अ गुड क्वेश्चन. आपण मयुरीताई आपल्या स्टेट झोन लीडर्स आहेत, तर लवकरच तुमचे जे झोन लीडर्स आहेत स्टेटचे, ते ज्यांना ज्या ज्या स्टेट्सला इंटरेस्ट आहेत ते सगळेजण त्या स्टेटचे ग्रुप बनवतील, आणि म्हणजे तुम्ही एकत्र स्टेटमध्ये काम करू शकता. म्हणजे एका स्टेटमध्ये 3-3, 4-4 शाळा असतील तर तुम्ही एकत्रच त्या सगळ्यांबरोबर काम करू शकता. बट गुड सजेशन. दीपेश. Hello, Rahul Dada. Thank you. Actually, I would like to continue that discussion. आम्ही प्युरिया मराठी शाळा इलिनॉय मध्येच आहे. माझा प्रश्न होता वैदिताईला आणि विद्याताईला, दोघींशी पण मी आधी बोललोय. आता त्यांनी जर इलिनॉय स्टेट बोर्ड बरोबर रजिस्ट्रेशन झालंय शिकागोच्या शाळेचं, तर ते प्युरिया शाळेला पण अप्लाय होईल का? आणि हे जे सेम ऑन द सेम लाईन्स जे टेस्टिंग आहेत अव्हेंट आणि दुसरं कुठलं म्हटलं ते, अगेन इज दॅट कनेक्टेड टू इलिनॉय बोर्ड और इज दॅट कनेक्टेड टू युअर शाळा? सो या टू फोल्ड क्वेश्चन्स. पहिला तर तुम्हाला तुमची शाळा स्टेट बोर्डकडे रजिस्टर करून घ्यायला लागेल. इलिनॉयची जी स्टेट बोर्डची लिंक मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दिली आहे, ते मी तुमच्याशी दिपेश दादा शेअरही करेन. आणि तुम्हाला तुमची शाळा तिथे रजिस्टर मात्र नक्की करावी लागेल, सो दॅट आणि मग तुमच्या ज्या एरियाच्या हायस्कूल्स आहेत, प्योऱ्याच्या ज्या एरियाच्या हायस्कूल्स आहेत, त्या हायस्कूल्सच्या तुम्ही वेबसाईटवरती गेला तर त्यांचं बायोलिटरसीचं पेज असते सगळ्यांच्या. त्या बायोलिटरसीच्या पेजवरती तुम्हाला त्यांचं टेस्टिंग प्लॅटफॉर्म काय आहे हे कळेल. अल्टा टेस्टिंग खूप कॉमन आहे, अव्हेंटही कॉमन आहे, ऑफकोर्स अव्हेंटही कॉमन आहे, पण एखादं तिसरंच टेस्टिंग प्लॅटफॉर्म त्यांचं प्युरियाच्या शाळांचं असेल ना, तर मग तुम्हाला त्याच प्लॅटफॉर्मसाठी वर्क करायला लागेल. पण अल्टा किंवा अव्हेंट जर असेल तिकडे ऑलरेडी, तर मराठी तिथे ऑलरेडी ॲडेड आहे. मग तुम्हाला फक्त तुमच्या हायस्कूलला जाऊन तुमचं इंट्रोडक्शन, तुमच्या मुलांचं इंट्रोडक्शन हे दिलं की तुमची मुलं सेट होतील तिथे. पण मात्र तुम्हाला तुमची शाळा स्टेट बोर्डवरती रजिस्टर करावी लागेल. आणि ओके, थँक्यू. अजून एक त्याच्यात दीपेश ऍड करते की बेसिकली यू कॅन रन दिस ॲज अ, बिकॉज वी आर इन द इलिनॉय राईट, त्यामुळे यू कॅन टेक अ डेटा फ्रॉम वैदेही, आणि वाईल रायटिंग द ईमेल यू कॅन से दॅट इलिनॉय मधल्या या शाळेंना असं करून मिळालेलं आहे, हाऊ वी कॅन प्रोसीड, आणि आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्याप्रमाणे. सो युअर थिंग्स विल बी फास्टर बिकॉज देर इज अ प्रूव्हन क्रेस मॉडेल ना. साधारणपणे एका स्टेटमध्ये नियम सेम असतात, फक्त शाळेचं रजिस्ट्रेशन जेव्हा आपण स्टेटला करतो तेव्हा त्यांची खूप रिक्वायरमेंट्स असतात, किती तास तुम्ही शिकवतात, किती तासाचे असतात, तसं तुमच्या शाळेची आहे का ते तुम्हाला फक्त बघावी लागेल. पण बाकी आय थिंक इट शुड वर्क फॉर युअर स्कूल, आणि यू जस्ट हॅव टू अप्रोच अँड फिल अप द फॉर्म, अँड यू कॅन प्रेझेंट दिस ॲज अ प्रोजेक्ट प्लॅन किंवा टेस्टिंग टाईप म्हणतात ना, की हे इकडे झालेलं आहे, आम्ही इलिनॉयत राहतो तर आम्ही हे करायचंय तर काय करू शकतो. डेफिनेटली तुमच्या शाळेची जी टेम्पलेट आहे तीच आम्ही फॉलो करू. कॉंग्रॅच्युलेशन टू युअर शाळा. थँक्यू दीपेशजी. पुढचा प्रश्न सुजय. सुजय सर बोला. हात खाली गेला का तुमचा? ओके. हा, मी नूतन मोरे. बोलतोय. सॉरी, हो बोलतात. अच्छा, मी दिसत म्यूटवर नव्हतं. होतो. हा सॉरी. बोला. धन्यवाद सर्वप्रथम की तुम्ही ही सगळी माहिती प्रोव्हाइड केली आणि तुम्हाला अप्रुव्हल मिळालंय. माझा एक प्रश्न आहे, माइट बी डायरेक्टली रिलेटेड नाहीये, पण मी इथं कॉलेजेसमध्ये चौकशी केली होती. जर का आपण आपला माझा मुलगा आहे तो, जर का विसावर आहे सध्या एज 4 वर, आणि तो जेव्हा ऍडमिशन घेईल तर त्यांना ते इनस्टेट कन्सिडर न करता फॉरेन स्टुडंट कन्सिडर करणार आहेत. तर त्या केसमध्ये ते क्रेडिट पण युटिलाइज नाही करू शकत. तर असं सगळ्या स्टेटमध्ये असं आहे का? सगळ्या सुजय, तुम्ही स्टेटमध्ये कुठे त्याचा राहतात?
कुठे राहता? टेनेसी मध्ये. टेनेसी मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल मला हा क्वेश्चन ऑफ आहे, पण मी सांगते H4 वरती जर मुलगा असेल, जेवढं मला इन्फॉर्मेशन आहे तेवढी, आय डोंट नो, तुम्ही कम्प्लीट परत विचारा. इट डझंट बिकम ॲज अ फॉरेन लँग्वेज, द फॉरेन इंटरनॅशनल स्टुडंट. तो किती वर्षाचा आहे? सध्या तो 7वीतच आहे, पण मी जरा इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी तो चौकशी केली होती. 21 प्लस झाला तर तो फॉरेन इंटरनॅशनल स्टुडंट होतो. 21 पर्यंत ही शुड नॉट 110% फॉरेन इंटरनॅशनल स्टुडंट त्याच्याप्रमाणे. Okay. सो यू चेक विथ युअर लॉयर अँड एव्हरीथिंग, बिकॉज ही इन्फॉर्मेशन 100% चुकीची आहे की H4 वरती जर असेल तर तो 21च्या अगोदर तो ही डझंट बिकम फॉरेन इंटरनॅशनल. आणि तो जर फॉरेन इंटरनॅशनल नसेल तर त्याला हे क्रेडिट्स घेता येतील. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. आता पुढचं आहे नूतन मोरे. सॉरी फॉर द नॉईज. मी पण शाळा 2017 पासून सुरू झाली आणि एकूण 7 मुलं यावर्षी इयत्ता 5वी पास झालेले आहेत. तर त्यामुळे दे आर ऑल मीन्स द कॅन्डिडेट फॉर दिस. आय वुड लाईक टू स्टार्ट दिस प्रोसेस इन कॅनडा. पण मला माहिती हवी आहे की कॅनडातल्या कुठल्या शाळेने हे आतापर्यंत केलेलं आहे का? कारण मला नाही वाटत की चे सगळे नियम कॅनडामध्ये पण सेम असतील. बट वी विल फॉलो द पाथ. सी नूतन, हा. वैदे, आय विल टेक दिस क्वेश्चन. हो हो घे. तर नूतन, मी सध्या आत्ता म्हणतात मी शिकागो आणि टोरंटो अशा दोन्ही मंडळाला रिप्रेझेंट करते. म्हणजे मी रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये मंडळाची, पण मी दोन्ही ठिकाणी मला इन्फॉर्मेशन आहे. सो नूतन, फर्स्ट ऑफ ऑल, कॅनडा इज वे अहेड इन टू धिस प्रोसेस दॅन USA. कॅनडामध्ये तू जर असशील तर मला कॉन्टॅक्ट कर. सुनंदाताई टुमणे म्हणून इकडे आहेत. आणि आपल्या मराठी शाळा कॅनडामध्ये प्रॉपरली स्टेट बरोबर रजिस्टर्ड होऊन ते आपल्या सिलेबसमध्येच असतात गोष्टी त्याच्याप्रमाणे. सो कॅनडामध्ये हे करायची पण गरज नाही. इट्स ऑल वेल एस्टॅब्लिश. आणि गव्हर्नमेंट ऑन्टॅरिओचे जे स्कूल्स आहेत, दे आर रजिस्टर्ड थ्रू द गव्हर्नमेंट. त्यामुळे मी तुला माहिती देऊ शकेन आणि त्या पर्सनशी कनेक्ट करून देऊ शकेन. सुनंदाताई टुमणे, ज्यांनी ही ओके. BMMची मराठी शाळा पण म्हणतात, तसं त्याचं ओरिजिन जे आहे ते सुनंदाताई टुमण्यांमुळे आहे हो हो त्याच्याप्रमाणे. हो हो, अगदी या, बरोबर. माझा सुनंदाताईंबरोबर कॉन्टॅक्ट आहे, कारण मी जेव्हा परफेक्ट. सुरुवातीला शाळा सुरू केली त्यांच्याबरोबरच मी काम केले, तर मी त्यांना अप्रोच होते. आणि वी नक्की. विल डेफिनेटली ट्राय या या दिस इट्स इयर. ऑलरेडी थँक्यू सो इट्स ऑलरेडी मच. एस्टॅब्लिश्ड इन कॅनडा. ओके, ग्रेट ग्रेट. म्हणजे थँक्यू इथपर्यंत आहे थँक्यू. की टीचर्स जे शिकवतात ना शाळेत, त्यांना हा हा. पेमेंट पण गव्हर्नमेंट देतं. हो सो हो या, हो. मी असं दे आर ऐकलं पेड की टू टीचर्स. टीचर्स दे या आर या पेइंग फॉर अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टुडंट. किती मुलं आहेत त्याच्यावरती ते काही म्हणजे टीचर्सचं मानधन पण देतात. आणि मग बाकीचे व्हॉलंटियर. तर माझी शाळा इतक्या झपाट्याने वाढतीये हो कॅलगरीची की हो आताच माझ्याकडे 86 मुलं झाली आहेत. हो हो, कारण मी म्हटलं ना, कारण त्यामुळे इट्स अ गव्हर्नमेंट पेड जॉब फॉर मराठी. म्हणजे आम्ही शिकागोमध्ये फ्री करतो, व्हॉलेंटिअर करतो. इन कॅनडा दे आर पेड बाय गव्हर्नमेंट. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. छान माहिती आहे. थँक्यू सो मच. थँक्यू 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 ऑल. नूतनताई आणि विद्याताई. तुम्ही थँक्यू. असं सांगू नका, आमचे सगळे टीचर कॅनडाला मूव्ह होतील, मराठीचे. एक्झॅक्टली, मी पण वेलकम, तेच मूव म्हणणार टू होते. कॅनडा. इथे इतकं स्नो मी पडलंय की मी आता स्वतः, मला वाईट वाटलं नॉर्मल. राहुल, किती फुकट काम केलं. अशी तुम्ही नाही माहिती नाही. देऊ तुमचे नका सगळे कृपया. व्हॉलेंटियर्स तर काय होईल. मराठीमुळे पैसे मिळतात हे आता फारच सांगायला लागलात तुम्ही. पण एनिवेज, पुढचा ओके ओके. प्रश्न चलो, थँक्यू. अनुपम अनुपम चौहान. या पहले तो मैं माफी चाहता हूँ, मुझे मराठी समझ में आती है लेकिन मैं बोल नहीं पाता हूँ। मैं ऑस्टिन मराठी मंडल के ऑस्टिन मराठी शाला में मेरे बच्चे पढ़ते हैं। मेरा सवाल ये है कि मेरी बेटी ने मराठी अभी कर रही है वो, और उसने स्पेनिश भी ले रखी है स्कूल में, तो इसके बाद भी क्या क्रेडिट काउंट होगा अगर वो स्पेनिश भी कंप्लीट करती है और मराठी भी? दूसरा क्वेश्चन क्विक है कि यहाँ पे मुझे ये समझ में आया कि वो बच्चों का जो एग्जाम टेस्ट होता है बाद में क्रेडिट के लिए, वो कंप्यूटर बेस्ड होता है, तो उनको क्या तैयार करने के लिए कीबोर्ड पे प्रिपेयर करना जरूरी है? क्योंकि अभी बच्चे स्कूल में जो सीख रहे हैं वो लिखते हैं और टाइप नहीं करते हैं। थैंक यू वेरी मच। ओके. सो तुम्हाला मराठी येतं हे खूप ऐकून आम्हाला छान वाटलं अनुपमजी. आता तुम्ही पण शाळा चालू करा पोरी बरोबर. तो मेरी वाइफ पूना से है, वो मराठी है, बरोबर. बच्चे भी अच्छी तरह मराठी सीख रहे हैं तो। अच्छा आहे, बढिया. सांगा तुम्ही उत्तर ओके. वैदेहीताई.
ते जे स्पॅनिश आणि मराठी हे दोन वेगळ्या लँग्वेजेस आहेत. स्पॅनिशचं जे क्रेडिट्स स्पॅनिश जेव्हा मुलं करतात वर्ल्ड लँग्वेजमध्ये, तिथे स्पॅनिशचा शाळेमधून पाथ एस्टॅब्लिश्ड आहे ऍक्च्युली. त्यामुळे त्याच्यामध्ये स्पॅनिशचे लेवल्स आहेत. हे मी परत अगेन आय एम बेसिंग इट ऑन माय इन्फॉर्मेशन इन शिकागो. ओके, सो स्पॅनिश पाथ इज सेट. त्यांच्याकडे स्पॅनिशचे लेवल 1, 2, 3 आहेत. स्पॅनिशची एपी टेस्टिंग होते. स्पॅनिशची ही बायोलिटरसी टेस्ट होते. वर्सेस मराठी इज अ डिफरंट. सॉरी, ओके. हॅलो. तर सो द थिंग इज की स्पॅनिश पाथ इज व्हेरी डिफरंट. पुन्हा स्पॅनिशचे स्वतःचे वेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. सो वी शुड नॉट कम्पेअर दीज टू लँग्वेजेस. तुम्ही मराठी शिकत असाल, मुलं शिकत असतील आणि त्यांनी जर मराठीमध्ये तुम्हाला घ्यायचे असतील तर ही प्रोसेस तुमच्या स्टेटमधून सेटअप झालेली असेल तर यू कॅन टेक इट ॲज अ ॲडिशनल थिंग. अनदर थिंग इज दिस इज अ कीबोर्ड बेस्ड. मुलांना मराठी कीबोर्ड डाउनलोड करायला सांगतात ते, म्हणजे ज्या मुलांनी टेस्ट दिली त्याला आम्ही विचारलेलं की हाऊ डिड यू गिव्ह इट, सो दे हॅड टू डाउनलोड अ मराठी कीबोर्ड. त्या टेस्टिंग वेबसाईटवरून दॅट इज अवेलेबल. किड्स डाउनलोड दॅट मराठी कीबोर्ड अँड देन दे यूज इट. सो इट इज अ गुड आयडिया की जर तुम्ही ही टेस्ट देणार असाल तर मुलांना तुम्ही तुमच्या फोनवरून वगैरे, आपण मराठी कीबोर्ड आपला असतोच, तर तो मराठी कीबोर्ड दे कॅन डाउनलोड अँड प्रॅक्टिस अ लिटल बिट हाऊ टू यूज इट. आणि धन्यवाद. मुलं मुलं फार शार्प असतात अनुपम सर, ते पटकन हाँ, पिकअप करतात मराठी कीबोर्ड. बहुत अच्छी बात है, धन्यवाद. थैंक यू वेरी मच. थँक्यू अनुपमजी. पुढचा आहे आदेश शेळके. Hello, Namaskar. First of all, thank you for all the information and all the hard work. मी रिसेंटली, म्हणजे रिसेंट नाही, आता 2 वर्ष झाले NC मध्ये मूव्ह झालो आणि इथल्या BM शाळेमध्ये माझ्या दोन्ही मुली जातात. तर बेसिकली आम्ही प्रयत्न करत होतो की मुलांना एनकरेज करावं की ह्याच्यामुळे काय फायदे आहेत आणि तुम्हाला काय त्याच्यातून ऍडिशनल मिळू शकतं आणि त्याच्यासाठी एक्झाम्स काय देऊ शकतात आणि क्रेडिट्स काय मिळू शकतात ते आम्ही बघत होतो. तर इथे बरेच लोक आहेत म्हणून थोडा माझा एक्सपिरियन्स पण शेअर करायचा होता आणि प्रश्न पण होता की NC मध्ये मी रीच आउट केलं तर इथे वर्ल्ड लँग्वेज कोऑर्डिनेटर म्हणून असतो. आमच्या काउंटीमध्ये वर्ल्ड लँग्वेज कोऑर्डिनेटर आहे. त्यांना रीच आउट केल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त एव्हान थ्रू एक्झाम साठी रजिस्टर करायचंय आणि त्यांनी मला डायरेक्ट वेक काउंटीची लिंक पाठवली. तर मला फक्त सगळ्या जे आता उपस्थित आहे त्यांना एवढंच सांगायचं की डोंट गेट डिस्करेज्ड की तुम्हाला तुमची शाळा पण रजिस्टर करावी लागेल असं प्रत्येक ठिकाणी नाहीये. आणि जसं तुम्ही एक्सप्लेन करत आलात आतापर्यंत की फाइंड इट आउट की तुमच्या लोकल स्टेटमध्ये आणि लोकल काउंटीमध्ये काय रिक्वायरमेंट्स आहेत. तर काही ठिकाणी जसं माझ्या काउंटीमध्ये आय थिंक द ओनली रिक्वायरमेंट इज दॅट त्यांची जी लिंक आहे, काउंटीची लिंक आहे, त्याच्या थ्रू द स्टुडंट शुड रजिस्टर फॉर टेकिंग द मराठी एक्झाम अँड दे शुड पास दॅट. आणि त्यांनी शाळे थ्रू ते गेले तर त्यांना भरपूर फायदा होतो कारण त्यांचा सगळा सराव झालेला असतो. म्हणून जरी शाळेला म्हणजे रजिस्टर करायची गरज नसेल स्टेट बोर्ड बरोबर, तरी सगळ्यांनी म्हणजे शाळे थ्रू तो सराव करावा आणि ती एक्झाम द्यावी आणि ते बायलिटरसीचं सील मिळवावं. सो तर ते आदेश, थँक्यू. मी गौरी जोशी, RTP मराठी शाळेची मुख्याध्यापिका आणि कोऑर्डिनेटर. सो आदेश वॉज, त्यांना हे पुढे एक्सप्लोअर करण्यात इंटरेस्ट होता. त्यांना काही मी लिंक्स पाठवल्या ह्या संदर्भात. नॉर्थ कॅरोलायनामध्ये हा जो बायोलिटरसी सील इज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड फॉर फ्यू इयर्स ऑलरेडी. तर त्याचं जे आहे त्याच्यासाठी आम्हाला शाळेचं जसं शिकागो मराठी विद्यामंदिर, तुम्ही जसं रजिस्टर केलीत तुमची मराठी शाळा, तसं कदाचित आम्हाला करायला लागेलच असं नाही. जो आदेशनी जी माहिती काढली आहे त्याप्रमाणे मुलं ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरून पण ह्या परीक्षा घेऊ शकतात. पण टू हॅव देम अक्वायर दॅट नॉलेज
शाळा इज रिक्वायर्ड. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं आधी सुद्धा आम्ही हे एक्सप्लोअर केलं होतं, पण तेव्हा रिक्वायरमेंट्स वेअर लिटल बिट स्ट्रिंजंट. आणि सगळ्यांना तेव्हा असं वाटलं होतं की त्या कदाचित करता येणार नाही टू रजिस्टर द शाळा. म्हणून आम्ही हा दुसरा मार्ग एक्सप्लोअर केला. तर त्याच्यात आता माहिती आदेशनी मिळवलेली आहे. आणि आय नो देर आर ऑलरेडी क्वेश्चन कमिंग फ्रॉम सम ऑफ आवर पेरेंट्स हु आर ऑन द कॉल राईट नाऊ. पण आपण ह्या शनिवारी अजून एक मीटिंग करणार आहोत, त्याच्यामुळे होल्ड बॅक युअर क्वेश्चन्स आणि विल फॉलो अप, कारण इथे ऑलरेडी बरेच क्वेश्चन्स आहेत. सो आय जस्ट वॉन्टेड टू क्लॅरिफाय. या थँक्यू. या धन्यवाद या सो नॉर्थ धन्यवाद. कॅरोलिना मधले जे असतील त्यांची वेगळी मीटिंग होणार आहे, तेव्हा आपण हे डीप मध्ये डिस्कस करू. पण मला फक्त ह्या फोरमवर सांगायचं होतं की डोंट गेट डिस्करेज्ड की इट इज व्हेरी स्ट्रिंजंट. लाईक इफ यू आस्क तर तुम्हाला कदाचित अशी माहिती मिळेल की मराठी हे तुमच्या एव्हान्ट म्हणजे तुमच्या काउंटीच्या एव्हान्टच्या लिंकमध्ये मराठी लँग्वेज ऑलरेडी असेल तर मग एकदम इझी आहे तुमच्यासाठी. पण ती नसेल तर मग जसं आता पूर्ण ग्रुप जसे सांगत होता तर ती प्रोसेस करावी लागेल ती मराठी लँग्वेज तुमच्या काउंटीच्या लिंकमध्ये ऍड करण्यासाठी. धन्यवाद आदेश सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. पहिले तर डिस्करेज होऊ नका सांगितलं. तर दोन गोष्टी आहेत. एक तर हे युनायटेड स्टेट्स आहे, म्हणजे प्रत्येक स्टेटला स्वतःचा अधिकार आहे, जणू काय ते वेगळं वेगळं एक बरोबर. देशच आहे. आपल्यासारखं भारतीय संघराज्य नाहीये, त्यामुळे स्टेटचे प्रत्येकाचे नियम अतिशय वेगवेगळे आहेत. एका स्टेटचा नियम दुसरा लागेल असं नाही. तर ती माहिती तुम्ही दिलीत. आणि दुसरं मीच तुम्हाला सांगेन गमतीचं उदाहरण, ज्या ज्या लोकांनी एजंट न घेता भारतामध्ये पासपोर्ट किंवा लायसन काढलंय आणि ते ज्या प्रोसेसमधनं गेलेत, तर ही प्रोसेस त्यांच्यासाठी काहीच नाहीये, कारण सगळ्या स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. मे बी स्टेप्स जास्ती असतील, पण तुम्हाला त्या स्टेप्स फॉलो केल्या तर गोष्टी मिळतील, इतकं ते सिम्पल लॉजिक आहे. पण धन्यवाद राईट. आदेश सर. हा पण फक्त एक गोष्ट की लोक म्हणजे जरी डायरेक्ट होत असेल तरी मुलांना म्हणजे मराठी शाळेत थ्रू गेलं तर तो सराव होतो. तर ते लोक म्हणजे पॅरेंट्सनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. नक्कीच नक्कीच आणि धन्यवाद आदेश मला एकच सर. ऍड करायचं आहे ह्याच्यावरती की एक्झॅक्टली राहुल दादा तुम्ही म्हणा सगळ्या स्टेट्सची वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. मराठी शाळेचे नुसतं बायोलिटरसी म्हणून ऍडव्हान्टेजेस नाही आहेत. तर आपल्या पेरेंट्सना आपल्या मुलांना आपण सगळे टीचर्स आपल्याला हेही बघायचं आहे की वी आर नॉट हिअर जस्ट फॉर बायोलिटरसी सीट. मराठी शाळेचे खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे 5 लेवल्स कम्प्लीट करणं, एनकरेज करणं आपल्या मुलांना, हे आपलं पहिला गोल असला पाहिजे. हे दिस आय वुड रिअली वॉन्ट टू एम्फसाइज. अँड ॲडिशनली कुठल्याही परीक्षा प्रायव्हेटली तर नक्कीच देता येतात. एपीच्या परीक्षाही प्रायव्हेटली देता येतात. सो डेफिनेटली जर असं इंडिपेंडेंटली होत असेल तर गुड फॉर दॅट स्टेट आणि रिअली गुड फॉर द स्टुडंट. पण आय वुड नॉट से की वाय इफ वी से दिस इज तुमच्या स्टेटला तुमची शाळा जर तुम्ही अप्रूव्ह करून घेतली तर पुढे त्याचे काही दुसरे ॲडव्हान्टेजेस जर स्टेटचे असतील, जसे उद्या टीचर्सना स्टेट पेमेंट देणार असेल तर टीचर्सना पेमेंटही मिळेल. सो वी शुड वर्क टुवर्ड्स गेटिंग अवर शाळा अप्रूव्ड ऑल्सो बाय द स्टेट ॲज अ एथनिक लँग्वेज स्कूल. मोस्ट स्टेट्स हॅव दॅट. आय वुड से की देर आर डिफरंट लेवल्स ऑफ ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑल दीज थिंग्स. सो कीप दॅट इन माइंड ॲज वेल. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे प्रीती, त्यांचा हात वर आहे मगापासून. प्रीती. हॅलो. हा. या थँक्यू सर, सगळे इन्फॉर्मेशन खूपच युजफुल आहे. आम्ही पण नवीनच आहोत या प्रोसेसमध्ये. सो मला हे विचारायचं होतं की माझी मुलगी आता मिडल स्कूलमध्ये आहे. तिने पहिली आणि दुसरीची बीएमएम ची परीक्षा दिली आहे. तर हायस्कूलला ती पुढच्या वर्षी हायस्कूलला जाईल तर तिला ह्याचं क्रेडिट्सचा कसा उपयोग होईल? आम्ही कॅलिफोर्नियामध्ये आहोत आता. बे एरियामध्ये आताच कोणीतरी होतं ना आणि की ताई होते. हो. मी हो आहे त्यांनी इथे, हे पण मला ऑलरेडी आय थिंक यू बायोलिटरसीचे आर विथ MMBA प्रीती, राईट? ईबीएमएम. नाही, BMM नाही, ईस्ट बे मराठी मंडळ नाहीये. तुम्ही तुम्ही महाराष्ट्र मंडळ बेरी आहे, राईट? नाही, ईस्ट बे मराठी मंडळमध्ये बरं, आहोत आम्ही. ठीक आहे. मग आपण हे बाहेर बोलूयात. हायस्कूलला तुमच्या मुलांना त्याचा काही उपयोग नाहीये. हे ओके. आपण जे बोलतोय ना, हे सगळं आपण
कॉलेजमध्ये आता विद्यानी जे स्पष्ट सांगितलं की कॉलेजमध्ये कम्प्लीट करताना हे जे बायलेट्रसीचं सील आहे त्याचा कॉलेजमध्ये टाइम आणि पैसे रिड्यूस करण्यासाठी उपयोग होतो. ओके. आतापर्यंत जे मी खूप वेळा आपल्या शिक्षकांना आणि पालकांना अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, तुम्ही कदाचित त्या अटेंड केल्या नसतील मीटिंग, पण आपल्याकडे युसी मध्ये ऍडमिशन घ्यायला ह्या बायलस लिटरसीचा अजून तरी काही आपल्याला दिसलेला नाहीये फायदा. त्याची आपण माहिती काढू. आणि दुसरं, तुमच्या मुलीने पहिली आणि दुसरीची परीक्षा दिली असेल तर हायस्कूलमध्ये त्यांना आपल्याकडे अजूनही म्हणजे तुम्ही कुठलाही डब्लिन, प्लेझंटन, सॅन रमोन किंवा कुठल्याही स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर आपल्या हायस्कूलमध्ये मराठी ही फॉरेन लँग्वेज म्हणून रेकग्नाइज केलेली नाहीये. ओके. त्यामुळे ओके. तुमची मुलगी मिडल स्कूलला आहे, तिला हायस्कूलमध्ये कुठलाही फायदा होणार नाहीये. तुम्ही आपल्या मुलांना मराठी आनंदाने शिकवा, मराठी त्यांना यायला पाहिजे म्हणून. आणि हे धन्यवाद. आपण वारंवार टीचर्स पॅरेंट्स मीटिंग मध्ये दरवर्षी सांगतो. आणि हेच राहुलजी पण सांगतायत, सगळेच जण हे सांगतायत वैदेही सकट. ओके. पण जर आपण आता ती ऑफलाईन तिसरी बोलू मध्ये शकतो आहे. अनलेस हो. यू हॅव अ क्वेश्चन फॉर देम. आता ती तिसरी मध्ये आहे, तिसरीची परीक्षा देईल यावर्षी. बट इफ शी कम्प्लीट बाय द फिफ्थ बाय एक्झाम, मग कॉलेज ऍडमिशन साठी तिला क्रेडिट्स मिळू शकतात. इज नाही, दॅट कॉलेज ऍडमिशन साठी नाही मिळू शकत. कॉलेजमध्ये कॉलेज क्रेडिट्स साठी आय गेल्यावरती मीन टू से. या. त्यांना तिचा जर तो सब्जेक्ट तिने जो घेतला असेल त्याच्यामध्ये लँग्वेजचं रेकग्निशन असेल तर तेवढी क्रेडिट्स त्यांना मिळू शकतात इफ शी गेट्स दॅट बायलेटरसी सील. दॅट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुमची ओके. मुलगी जर युसी बर्कलीला जाणार असेल तर युसी बर्कली हे रेकग्नाइज करते का, हा एक प्रश्न आहे. म्हणजे ओके. बायलिटरसी तिच्याकडे सील असू शकतं कॅलिफोर्नियाचं, पण युसी बर्कली डज इट रेकग्नाइज ऑल्सो विच काइंड ऑफ पॅच शी इज करिअर पॅच शी इज टेकिंग, दॅट इज अ सेकंड पार्ट. ओके. मला वाटतं हे पुन्हा पुन्हा आपण तिसऱ्या म्हणजे चांगली गोष्ट आहे की हे आपण रिइटरेट करायला पाहिजे, म्हणजे जे पालक त्यांना क्लॅरिटी आहे. म्हणून मी पहिली तीच सुरुवात केली की क्लॅरिटी काय पाहिजे. थँक्यू सो मच. या. थँक्यू. ओके, धन्यवाद. किंजल आणि एलियाना, उपेंद्र किंवा शीतल शेलार आहेत ते. थँक्यू वैदेहीताई, विद्याताई आणि राहुल दादा, खूप छान इन्फॉर्मेशन दिली. माझा क्वेश्चन हा अराउंड ते आता जे दादा हिंदी बोलत होते त्यांच्याच अराउंड आहे आणि कदाचित थोडेफार डाऊट्स माझे आता जस्ट विद्याताईंनी दिलेल्या आन्सर मध्ये क्लिअर पण झाले. पण अगेन मी परत तोच प्रश्न विचारते की ही जी बाय लिटरसी एक्झाम आहे ही आपण फक्त क्रेडिट मिळण्यासाठी देणार आहोत, राईट? आणि सपोज याच्यात आपल्या मुलांना एक क्रेडिट मिळालं, ओके, आणि सपोज ह्या प्रोग्राम अंडर डिफरंट म्हणजे जसं स्पॅनिश आहे, फ्रेंच आहे, हे पण वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, आणि समजा माझ्या मुलींनी त्या दोघी तिघी लँग्वेज दिल्या तर प्रत्येकाचे क्रेडिट कन्सिडर केले जातील की कुठल्याही एकाच लँग्वेजचे कन्सिडर केले जातील? वैदेही, मी घेते प्रश्न त्याच्याकडे. सो बेसिकली किंजल, फर्स्ट ऑफ ऑल मगाशी वैदेहीने त्याचं उत्तर दिलं, त्याचं मी थोडं इलॅबोरेटिव्हली देते की स्पॅनिश, फ्रेंच या शाळेतून आहेत, राईट? त्या हायस्कूलला इट इज नॉट कॉल्ड क्रेडिट्स, पण तुम्हाला ते करिक्युलम्स घ्यावे लागतात की काही 2 सब्जेक्ट एपी घेतले, ते म्हणतात 2 कंपल्सरी असतात, 2 दुसरे असतात. त्याच्यामध्ये या लँग्वेजेस काउंट होतात. म्हणजे त्यांचा आणि क्रेडिटचा संबंध तसा नाहीये. ज्या लँग्वेजेस शाळेमध्ये आहेत, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन ज्या असतील, तेव्हा त्या मुलांना प्रत्येक सेमिस्टरला असं असतं की याच्याबरोबर हा सब्जेक्ट घेऊ शकतो, त्याच्याबरोबर तो घेऊ शकतो, चौथ्या सेमिस्टरला हे घेऊ शकतो. त्या हायस्कूलच्या सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट घेताना त्या उपयोगी पडतात लँग्वेजेस, आणि त्या मोस्टली एक फॉरेन लँग्वेज तिथे घ्यावी लागते. मराठी लँग्वेज ही हायस्कूलच्या लँग्वेजेसमध्ये इन्क्लूड नाही आहेत. इट्स नॉट इन्कॉर्पोरेटेड इन टू द स्कूल. ही लँग्वेज आपण बाहेरून एक्झाम देतो. त्यामुळे मगाशी मी सांगितलं तसं, तुम्ही म्हणजे माझी मोठी मुलगी मेडिसिनला गेली, तिने क्रेडिट्स केले नव्हते, म्हणजे तिने सिरियल ऑफ बायोलिटरसी केलं नव्हतं, तिला त्याचा उपयोग पण झाला नसता.
पण धाकटीने केल्यानंतर ती सोशिओलॉजी आणि लॉ याच्यामध्ये लँग्वेज नावाचा एक सब्जेक्ट असतो, तिथे मे बी तिला उपयोग होईल. अगेन इट डिपेंड्स अपॉन द युनिव्हर्सिटी आणि त्याच्यामध्ये ते किती फरक पडू शकेल. पण जर सील ऑफ बायलिटरसीचं असेल ना, तर ॲडमिशनला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी दाखवतो ना, की आम्ही हे केलं, आम्ही या क्लबला जॉईन केलं, तर हे मात्र खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट असतो, की आपण या 5 एक्झाम दिल्या, जसं आपण डान्स दाखवतो, म्युझिक दाखवतो, त्याचा खूप उपयोग ॲडमिशनला होऊ शकतो, की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पण, की सील ऑफ बायलिटरसी आहे आणि ही लँग्वेज शिकलेली आहेत, म्हणजे इनडायरेक्ट प्रकारे हा उपयोग होऊ शकतो. ओके, थँक्यू. थँक्यू. शेवटचा हात वरती आहे, केशव रहाते. नमस्कार, मी केशव रहाटे. मी इथे लॉस एंजलिसमध्ये राहतो. माझा अनुभव सांगतो मी इकडे. माझा मुलगा मराठी आणि संस्कृत दोन्ही शिकतोय. आता तो हायस्कूलमध्ये आहे. तो हायस्कूलला त्यांनी लँग्वेजच्या ऐवजी एक स्पॅनिश घेण्याच्या ऐवजी त्यांनी संस्कृत घेतलंय. राईट. आणि ते तो ज्या इन्स्टिट्यूटमधून करतोय, म्हणजे संस्कृत भारती नाव, जसं आपली BMM आहे तशी संस्कृत भारती आहे, तिथून ते शाळा डायरेक्टली क्रेडिट एक्सचेंज करतात त्याच्याबरोबर. ओके, दॅट्स वन. तर मला काय करायचंय, मला काय प्रयत्न आहे माझा, की तोच प्रोसेस डायरेक्टली आपल्या BMMच्या शाळेत ना, जसं माझा मुलगा MMLAच्या शाळेत जातो, तिकडे करायचंय. तर नेमकं काय झालंय, की पण ते करण्यासाठी आपल्याला 4 सर्टिफिकेट्स हवे आहेत. ओके, 4 सर्टिफिकेट्स हवे आहेत. एक तर ते कॅलिफोर्नियाचे रूल्स आहेत, ते एका स्पेसिफिक शाळेचे नाही आहेत किंवा स्पेसिफिक स्कूल डिस्ट्रिक्टचे नाही आहेत, कॅलिफोर्नियाचे रूल आहेत. एक वेस्टर्न WSCचं सर्टिफिकेट आहे. नंतर मग आणखी 3 वेगळे सर्टिफिकेट्स आहेत. ते मी पाहिजे तर मी राहुल दादांना मी ईमेल करू शकतो सगळे सर्टिफिकेट्स. तर ते सर्टिफिकेट्स मिळाले ना, तर आपण हे बायोलिटरसी न दादा आपण जे BMM आपण जे शाळा शिकवतो ते डायरेक्टली क्रेडिट्स आपण एक्सचेंज करू शकतो. म्हणजे हे जे इंटरमिजिएट जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आपण टोटली स्किप करू शकतो आपण. जे हे जो माझा मुलगा संस्कृत शिकतोय संस्कृत भारतीमधून, त्यांनी केलंय. राईट. आणि आता आणि माझ्या एका मित्राने तो जस्ट लॉस एंजलिसच्या सबमध्ये परीस युनिफाईड स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी त्या सर्टिफिकेट बेसिसवरती त्यांनी तिकडे संस्कृत भारतीचं हे केलंय, हे घेतले त्या स्कूल डिस्ट्रिक्टला त्यांनी रेकॉग्नाइज करायला लावले आणि त्याची मुलगी तिकडून करते डायरेक्टली. तर आपल्याला आहे ना, हे बायोलिटरसी कॅलिफोर्नियाच्या माझ्या अनुभवाप्रमाणे बायोलिटरसी हे जे आहे ना, हे डायरेक्टली स्कूल डिस्ट्रिक्ट वरती असतं आणि त्यासाठी तुम्ही अगोदर शेळकेदार म्हणाले ते त्याची काही गरज नाही, ते डायरेक्टली तुम्ही करू शकता. मी त्याचा ऍडव्हान्टेज आहे, त्याचं टोटली डिफरंट इश्यू, पण खरंच नाही. पण आपल्याला हे प्रयत्न करायचे की शाळा डायरेक्टली रेकॉग्नाइज झाली पाहिजे स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये. आणि कॅलिफोर्नियामध्ये असं आहे की हे 3-4 सर्टिफिकेट आपण घेतले आपण, हे WSC, नंतर क्वालिटी मॅटर्स आणि हे आणखी 2-3 आता मला नाव एक्झॅक्टली आठवत नाहीत. ओके, पण ते केले आपण तर डायरेक्टली आपली शाळा आपण डायरेक्टली रेकॉग्नाइज करू शकतो. जेणेकरून आपली मुलं जेव्हा हायस्कूलमध्ये, मी कॅलिफोर्नियाचं सांगतोय स्पेसिफिक, मला दुसऱ्या स्टेटचं माहित नाही, पण म्हणजे आपले मुले जे हायस्कूल येतील तर इन्स्टेड ऑफ टेकिंग स्पॅनिश किंवा दुसऱ्या कुठच्या लँग्वेजेस, ते आपले मराठी शाळेचे क्रेडिट घेऊ शकतात, क्रेडिट एक्सचेंज करू शकतात. त्यांनी जर 2 वर्ष मिनिमम, कॅलिफोर्नियामध्ये 2 वर्षाची लँग्वेज कंपल्सरी आहे ॲज अ फॉरेन लँग्वेज, दे कॅन टेक दॅट. जर 4 वर्ष केलं तर डायरेक्टली आपल्याला त्यांना बायोलिटरसी मिळेल फ्रॉम हे आपल्या मराठी शाळेचं. हे मी अनुभव जे शेअर करायचं खूप छान केशव दादा. तुम्ही हा जो तेवढा तळमळीनं सांगताय त्याच्यामधले आम्हाला भावना सगळ्या जाणवत आहेत आणि आपण हेच डिस्कशन, ह्याच चर्चा चालू करण्यासाठीच ही सिरीज चालू केलेली आहे. येस. म्यूट झालं का आवाज? राहुल, म्यूट झालात तुम्ही. इकडे आवाज आला. Rahul Dada, you went on mute. I don't think he can hear us. त्यांना नको त्रास द्यायला. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. आपण आता शेवटचे 3 प्रश्न घेऊ आणि थांबूयात. कारण की तुम्ही म्यूट होतात. म्यूट होतात. नाही, मी म्यूट नाही. माझा आवाज येतोय? नाही, मगाशी नाही ऐकून होता आला कोणालाच. हो, आत्ता येतोय माझा आवाज का नाही? हो, आता येतोय. येस, आता येतोय. अच्छा, मी मगाशी कुठपर्यंत ऐकलं मला माहित नाही, पण मी म्हटलं की तुम्ही ज्या तळमळीनं आम्हाला सांगितलं आत्ता ही गोष्ट, ती आमच्या अगदी काळजापर्यंत पोहोचली. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण हे जे सगळं डिस्कशन चालू केलंय, ही चर्चा चालू केली, त्याच्या मागचा उद्देश हाच आहे
की मराठी भाषेचं या सगळ्या लोकांनी आपापल्या लोकल शाळांमध्ये ही गोष्ट सुरुवात, अजूनही आवाज नाही येते? येस, येतोय येतोय, मला येतोय. हा, लोकल शाळांमध्ये ही सुरुवात करावी. आणि जसं भारतामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, तसाच आपण या जगामध्ये सगळीकडे मराठी भाषेचा डंका आणि त्याचा दर्जा वाढवू शकतो, उच्च स्तरावर नेऊ शकतो. त्याच्यामुळे जरी ही प्रोसेस किचकट वाटली, जरी ही प्रोसेस लांब वाटली, तरी सगळ्यांनी आपापल्या स्टेटमध्ये ही प्रोसेस चालू करा. शाळांबरोबर कॉर्डिनेट करा. मंडळ कुठली असतील ते विसरा आणि आपल्या स्टेटमध्ये भाषेला कसं याचा दर्जा मिळेल त्याच्याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न करा. शेवटचे 3 प्रश्न आपण घेऊयात. 9:20 आहेत. राहुल दादा, एक पॉइंट, हा. राहुल, एकच पॉइंट. आपल्याला हम्म. जर का आपल्या शाळेला डायरेक्टली, जसं त्या ताईंनी हे केलं, प्रयत्न केले, खूपच अभिनंदन, की त्या प्लॅटफॉर्मवरती मराठी रेकॉग्नाइज केलं. त्याच्याऐवजी डायरेक्टली आपल्या शाळांना जर आपल्याला रेकॉग्नाइज करायचं असेल, तर आपल्याला हे 3-4 सर्टिफिकेशन काढावेच लागतील. देर इज नो अदर ऑप्शन. त्याशिवाय कुठचीच निधी देणार नाही ते. तेवढं माझं तेवढं मी माझं रिसर्च केलंय वगैरे. तर मग त्यासाठी नक्कीच. तुमची नक्कीच मदत घ्यावी लागेल. ज्यांना या विषयामध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करायचंय त्यांनी shara@bmmonline.org वरती ईमेल करा. आपण त्याचा नक्की ग्रुप बनवू आणि एक वेगळं आपले एक ट्रूप, आपला एक संघ त्याच्यासाठी काम करेल सगळ्यांबरोबर. नक्की पाठवा मला. आता पुढचा प्रश्न आहे रोहिणी खर्चे. दिस मी चंद्रशेखर बोलतोय. रोहिणीचा हजबंड आहे. तर माझ्याजवळ तिचा फोन आहे. तर बेसिकली खरंच खूप छान माहिती आहे ही. म्हणजे जे काय ऐकतोय एवढे, नेहमी आम्ही म्हणत राहतो, माझी मुलगी बऱ्याच वेळेस म्हणते की मला मराठी नाही जायचं आहे. पण तिला मी हे एक आता आमिष दाखवू शकतो की तुला एक क्रेडिट स्कोअर वगैरे मिळेल आणि होपफुली ती त्याला अजून अट्रॅक्ट होईल म्हणजे मराठीला. आणि ती बऱ्यापैकी म्हणजे यंगेस्ट आहे, इलेमेंटरी मध्ये असूनच तिचं आता PM1 ला आहे ती. तर ती बऱ्यापैकी म्हणजे PM2 पण होपफुली लवकरच करून घेईल. तर माझा क्वेश्चन असा आहे की जर तिने हे एवढ्या अर्ली स्टेजमध्ये केलं आणि याचा फायदा तर बऱ्यापैकी उशीर आहे, तर जो हा मध्ये गॅप आहे या गॅपला म्हणजे कसं कन्सिडर करणार? जे आधी करून ठेवलं आहे ते नंतर यूज करता येईल का, की तिने थोडा गॅप घेऊन नंतर परत PM2 ला ऍडमिशन घ्यायला हवी? अ, मी घेते हा प्रश्न. अ, तर शिकागो शाळेत पण हा प्रश्न खूप आला आम्हाला. पण गॅप घेऊ नका. मी सांगेन गॅप घेऊ नका. परीक्षा जर तुम्ही ही प्रोसेस सेट केलीत आणि तुम्हाला सर्टिफिकेट्स तुमच्या स्टेटमध्ये लागतायत 5, तर गॅप घेऊ नका. सर्टिफिकेट्स घेऊन टाका. कारण की लहान जेव्हा मुलं असतात तेव्हा ते जास्त लवकर ॲब्झॉर्ब करतात. आम्ही हे पाहिलं आहे की मिडल स्कूलपर्यंत जर मुलं 5वी क्लिअर केली त्यांनी, तर त्यांची बऱ्यापैकी लवकर होते. देन जर ते गॅप घेऊन आले आणि हायस्कूलमध्ये असतील आणि 5वी लेवल 5 ला आले, तर त्यांना खूप कंटाळा येतो मुलांना. अशी हे आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे इतके वर्ष. सो गॅप घेऊ नका असं माझं पर्सनल मत आहे ह्याच्यावरती. नंतर मात्र काय होतं की त्या मुलांना टचमध्ये कसं ठेवायचं हा एक क्वेश्चन मार्क मात्र येतो. शिकागो शाळेने हे सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही स्टुडंट व्हॉलेंटिअर प्रोग्राम सुरू केला, ज्याच्यामध्ये आम्ही 5वी पास झालेली मुलं पण दर रविवारी, ज्यांना ऑब्व्हियसली जे साइन अप करतात ते येतात आमच्याकडे आणि आमच्या टीचर्सना हेल्प करतात. म्हणजे वाचन करणं, होमवर्क चेक करणं, एखाद्या मुलाला हेल्प हवी असेल तर 1-on-1 ट्युटरिंग सारखं साईडला बसून त्याला थोडं हेल्प देणं. त्याच्यामध्ये त्यांचा मराठी शाळेचा इंटरेस्टही राहतो, मराठीशी टच राहते. आणि मग मात्र सगळं बाकीचं आम्ही लायब्ररी सुरू केली आहे शाळेमध्ये. आम्ही असे उपक्रम केलेले आहेत की लायब्ररीची पुस्तकं आहेत, मुलं लायब्ररी घेऊन जातात, पुस्तकं वाचतात. पण मात्र पेरेंट्सचा जो ह्याच्यामध्ये योगदान आहे ते जे सर्वात जास्त आहे, की तुम्ही घरामधून मराठी बोलताय का, त्यांना ते मराठी टचमध्ये लिहिणं वाचण्यासाठी टचमध्ये ठेवण्यामध्ये पेरेंट्स त्यांच्यासाठी काय करू शकतात, तर ते तुम्ही करत राहिलात ना टचमध्ये, आणि एकदा एका लेवल पर्यंत त्यांना मराठी आलं वाचता लिहिता आणि त्यांना इंटरेस्ट जर जनरेट झाला, तर दॅट्स मच मोर हेल्पफुल देन टेकिंग ब्रेक्स नाव अँड गोइंग टू फॉर एक्झाम्स लेटर. सो दिस इज माय पर्सनल ॲडवाइस ऑन दिस वन. बट ऑफकोर्स सगळी मुलं आणखीन फॅमिलीज आर डिफरंट. सो तुमच्या फॅमिलीला काय सूट होतं ते तुम्ही नक्की बघू शकता, पण दिस वुड बी माय पर्सनल ॲडवाइस बेसिकली. बट जे आपल्याला सर्टिफिकेट्स मिळणार ते आपण गॅप नंतर पण यूज करू शकतो, म्हणजे त्यामध्ये असं काही नाही की तुम्ही ते खूप रिसेंटली घ्यायला हवे.
ॲटलिस्ट आम्हाला तरी तो चॅलेंज नाही आला की दे आर नॉट सीइंग द सर्टिफिकेट डेट्स, दे जस्ट वॉन्ट टू मेक शुअर दॅट द किड्स हॅव डन so many hours of learning a language basically. ओके ओके धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं आपले सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत आता. वैदेहीताई तुमचे, विद्याताई तुमचे पुन्हा एकदा आभार. तुम्ही हे सगळ्यांना माहिती दिली त्याबद्दल. आपली ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. पुढे नवीन नवीन शाळा आणि नवीन स्टेट मधली लोक येतील तेव्हा सगळ्यांनी आपापल्या स्टेटमध्ये प्रयत्न करा आणि मराठीला आपण वाढवण्यासाठी प्रचार प्रसार आणि संवर्धन याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करूयात. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद. Thank you everyone. बाय. धन्यवाद. थँक्यू.